ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो ॐ नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ओम ॐ नमो नमो भगवते भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण विश्वरूप दर्शन योग किंवा विराट रूप या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. हा अध्यायाचा क्रमांक आहे 11. तर का बरं विश्वरूप दाखवत आहेत भगवंत? कारण जेव्हा वेगळ्या विभूतीचं वर्णन केलं, त्याच्यानंतर भगवंत शेवटी अर्जुनला म्हणतात की अर्जुन, अ, या माझ्याबद्दल किती सांगणार? अथवा बहुने तेन किं ज्ञातेन तवार्जुन इष्टभ्याहमिदं कृष्णम एकांशेन स्थितं जगत. की माझ्या मी एका अंशाने हे सर्व जग व्यापलं आहे, किंवा हे सर्व जग व्याप्त आहे. तर हे ऐकून मग अर्जुनच्या मनामध्ये इच्छा होते की हे आपण विश्वरूप बघायचंय. मग तो विश्वरूप बघण्यासाठी अर्जुन पहिल्या 4 श्लोकांमध्ये प्रार्थना करतो, की तुम्ही मला कृपा करून हे ज्ञान दिलं आहे, त्यामुळे माझा मोह दूर झाला. नंतर अ, सर्व जीवांची सृष्टी, विनाश सर्व काही तुमच्यामध्येच होतं, हे मला कळालं. नंतर नंतर तिसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की मला हे तुमचं रूप बघायचं आहे. अ, पहिल्या 2 श्लोकामध्ये तर काय बघितलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, कृतज्ञता व्यक्त केली. तिसऱ्या श्लोकामध्ये अर्जुनने आपली इच्छा प्रकट केली. अ, तर आपण बघितलं होती अर्जुनने का बरं भगवंतांना हे अ, विराट रूप दाखवायला सांगितलं? आठवतं कोणाला? सांगू प्रभूजी. हा, येस माताजी. 9व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतायत की मनमनावं मत भक्तो. हा, पण मग तो हे एक मन आहे. माझ्या तो मी याच्यानुसार म्हणतो की बाबा, म्हणजे अर्जुनने विराट रूप बघायचं असं म्हणणं याच्याशी अ, सामान्य लोकांचा काय संबंध आहे, किंवा आपला काय संबंध आहे? म्हणजे आपल्याला भगवंतांचं दर्शन जे आहे हे आपल्या रोजच्या ज्या वापरातल्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल रसोहमप्सी कौंतेय. मग हां. अशा पद्धतीने झालं पाहिजे ना, की आपल्याला पाण्यातली चव म्हणजे भगवंत हे कळलं पाहिजे. ते याच्यामध्ये आलं, काय म्हणता येईल त्याला, विभूतीमध्ये आलं. तर कदाचित माझा प्रश्न तुम्ही बरोबर हे हा, केला नसेल. भगवंत सर्व व्यापी आहेत हे दाखवायचं होतं. की बाकी नंतर कोणी समोरच्या काळामध्ये म्हटलं की मी कृष्ण आहे, किंवा मीच विश्वरूप आहे, तर मग अ, प्रभुपाद म्हणतात की अशा व्यक्तीला आपण विचारू शकतो की तुम्ही जर आहात, खरेच असे आहात, तर तुमचं विराट रूप दाखवा. अ, तो हा एक पॉईंट होता. आणखी मला वाटतं आचार्यांनी काहीतरी वेगळा पॉईंट दिला होता, मला आठवत नाही. मन्यसेवितः शक्यम. हां, बलदेव विद्याभूषण म्हणतात की ही अर्जुनाची एक जिज्ञासा होती, क्युरिओसिटी. तर मग 4थ्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की जर तुम्हाला वाटत असेल मी बघू शकेल, तर तुम्ही मला हे रूप दाखवा. मग याच्यानंतर भगवंत 5व्या श्लोकापासून अर्जुनला मी समोर काय दाखवणार आहे त्याचं थोडक्यात सारांश देतात. की भगवंत म्हणतात की बघ अर्जुन, या माझ्या रूपामध्ये शेकडो हजारो वेगळ्या प्रकारचे रूपं आहेत. अ, आणि त्या रूपांचे वेगळे आकार आहेत, रंग वेगवेगळे आहेत. नंतर याच्यामध्ये तू वसूंना बघशील, रुद्रांना बघशील, अश्विनी कुमारांना बघशील, मारुतांना बघशील, आणि जे तू सर्व काही बघितलं नसेल किंवा बघितलं असेल ते सर्व काही तू या रूपामध्ये बघशील. आणि मी इथे एका ठिकाणी असून पण माझ्या देहामध्ये अ, एका ठिकाणी हे सर्व जगत आहे. तर याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं की अ, इथे माझ्या शरीराच्या एका भागामध्ये, याचा अर्थ काही आचार्यांनी असं दिलं की हे
महाविष्णूंचं वर्णन आहे. कारण महाविष्णूंच्या रोमछिद्रांमध्ये विश्व ब्रह्मांड असतात. म्हणून एकस्तम जगत कृष्णम पश्चाद्य चराचरम मम देहे गुडाकेशे यच्चान्यं द्रष्टुम इच्छसी, हा असा तिथं अर्थ दिला होता. पण ठीक आहे, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही राहिलं तरी, लक्षात नाही राहिलं तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की भगवंत अर्जुन म्हणतात की सर्व काही इथे माझ्या एका ठिकाणी माझ्या देहामध्ये तू बघ. हम्म. हां. तर जसं अर्जुनने पहिल्या 4 श्लोकामध्ये बघण्यासाठी विनंती केली आणि बोलला की जर माझी क्षमता असेल तर दाखवा. तर मग 8व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, नाही तुझी क्षमता नाही आहे बघण्याची, न तू माम शक्यसे द्रष्टुम, तू बघू शकणार नाही. कशाने बघू शकणार नाही? अनयनैव चक्षुषा, तुझ्या स्वतःच्या डोळ्याने नाही बघू शकणार आहे. म्हणून हे बघण्यासाठी मी तुला अ, दिव्य डोळे देणार आहे. दिव्यम ददाती ते चक्षु पश्यमे योगम ऐश्वरम, ज्याच्या सहाय्याने तू माझे हे ऐश्वर बघू शकशील. तर इथे महत्त्वाचा सिद्धांत आपण बघितला होता. तो महाविष्णूचा नाही लक्षात राहील तरी चालेल. बेसिकली काय बेसिकली काय बेसिकली काय आहे की माझं विश्वव्यापी रूप आहे असं बोलल्यामुळे अर्जुन म्हणतो की मला ते रूप दाखवा. त्याच्यामध्ये अर्जुन म्हणतो की माझी पात्रता असेल तर दाखवा. मग 5 ते 8 मध्ये भगवंत म्हणतात की तू काय काय बघणार आहेस, आणि 8व्या श्लोकात सांगतात की तुझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तू बघू नाही शकणार, त्याच्यासाठी मी तुला दिव्य चक्षु देत आहे. तर इथे एक महत्त्वाचा सिद्धांत आपण हा बघितला होता की अर्जुनची जी सध्याची दृष्टी आहे, म्हणजे ही दिव्य दृष्टी देण्याच्या पूर्वीची, ती अधिक श्रेष्ठ आहे का भगवंत त्याला दिव्य दृष्टी देतील ती अधिक श्रेष्ठ आहे? आधीची. अगोदरची श्रेष्ठ आहे. का बरं अगोदरची? आध्यात्मिक दृष्टी होती ना ती कारण त्या दृष्टीमध्ये अर्जुन भगवंतांना मित्र म्हणून बघत होता, आध्यात्मिक दृष्टीने. आता ही जी दृष्टी येईल त्या दृष्टीमध्ये तो भाव नाही राहणार. परंतु इथे आपण हे बघितलं की एक गोष्ट भगवंतांनी काय केलं की त्याला डोळे तर दिव्य दिले. तर दिव्य म्हणजे सर्वश्रेष्ठ असा अर्थ नाही. दिव्य म्हणजे तुम्ही दैवी म्हणू शकता किंवा इंग्लिशमध्ये सेलेशियल म्हणतात. जसं की आपण समजा भौतिक, दिव्य आणि आध्यात्मिक असे 3 स्तर करू शकतो डोळ्यांचे. भौतिक म्हणजे जे आपण सर्वसामान्य व्यक्ती ज्या दृष्टीने बघतो ते. दिव्य म्हणजे देवता ज्या दृष्टीने भगवंतांच्या ऐश्वर्य लीला बघतात किंवा त्यांच्या लीलांमध्ये, त्यांच्या कार्यामध्ये भाग घेतात, ती त्यांची आहे दिव्य दृष्टी. आणि त्याच्यापेक्षा पण जी श्रेष्ठ दृष्टी आहे ती आहे आध्यात्मिक. आता त्या आध्यात्मिकमध्ये पण 2 भाग आहेत. एक जी ब्रजभूमीमधली आध्यात्मिक, जिथे की फक्त कृष्णाला मित्र, मुलगा असं समजलं जातं, आणि द्वारकेमधली आध्यात्मिक की जिथे कृष्ण हा ईश्वर आहे हे माहीत असतं. तर ठीक आहे, त्यापैकी फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की ही दिव्य दृष्टी म्हणजे काही मोठं आहे असं नाही आहे. हे याच्याकडे लक्ष द्यायचं आवश्यक असतं. कारण बऱ्याचदा काय म्हणतात लोक की म्हणजे अर्जुनाची दृष्टी सामान्य होती आणि ही दृष्टी जी दिली ती श्रेष्ठ आहे, असं नाही आहे. तर एक गोष्ट भगवंत काय करतात की दृष्टी तर देतात दिव्य, पण मन ठेवतात आध्यात्मिक. म्हणून ते दोघांचा ताळमेळ होत नाही. आपण याच्यावरती 2-3 उदाहरणं बघितली होती. जसं मन आहे तशीच जर दृष्टी असेल तर गोष्ट करायला व्यक्तीला कठीण होत नाही. पण दृष्टी वेगळी आहे आणि मनातला भाव वेगळा आहे, तर मग ते कार्य करण्यासाठी थोडं कठीण होतं. जसं की आपण बघितलं होतं ना, समजा आपण एखादा भौतिकवादी व्यक्ती आहे आणि त्याला सर्व काही खायचं आहे, आणि तो रस्त्यावरून जाताना बघतो की काहीतरी खाद्यपदार्थाचं दुकान आहे, समजा नॉनव्हेजचं दुकान आहे. तर त्याची दृष्टी ती बघते आणि त्याचं मन पण त्याला अनुकूल आहे की याच्यामध्ये काही चुकीचं आहे वगैरे असं वाटत नाही, म्हणून तो व्यक्ती ती क्रिया सहज करतो. परंतु असा व्यक्ती जेव्हा भक्त होतो तेव्हा त्याची दृष्टी त्या गोष्टींकडे जाणार नाही असं नाही. असं होत नाही की भक्त आहे म्हणजे सगळीकडे चांगल्याच गोष्टी दिसतील. पण तरीसुद्धा त्याचं मन आता बदललेलं असतं. का बदलतं? कारण त्याने हे गीतेचं ज्ञान किंवा भगवंतांबद्दल माहिती किंवा नामजप हे केल्यामुळे त्याचं मन आता चेंज व्हायला लागतं. म्हणून दृष्टीने जरी ती गोष्ट बघितली तरी मन सांगतं की हे नको, हे योग्य नाही आहे. नेहमीच असं करू शकेल असं नाही. कधी कधी साधकाचा काय म्हणतात पराभव पण होतो आणि कधी कधी तो नियंत्रण करू शकतो. कारण आपण सगळे हे म्हणतात वर्क इन प्रोग्रेस. असं कुठे बांधकाम वगैरे चालू असेल रस्त्यात तर ते बोर्ड लावतात ना
वर्क इन प्रोग्रेस की बांधकाम चालू आहे. तर तसे आहोत आपण, कधी विजयी होऊ कधी पराभूत होऊ. हं. परंतु एकदम भौतिकवादी व्यक्तीसारखं नाही करणार, की दृष्टी पण तेच बघते आणि मन पण त्याच्याकडे जातं. तर तसं अर्जुनचं काय आहे, की दृष्टी तर दिव्य आहे. या दृष्टीने तो हे विराट रूप विश्वरूप बघणार आहे. पण मन त्याचं आध्यात्मिक आहे. ज्या आध्यात्मिक मनामध्ये तो कृष्णाला आपला मित्र समजतो. म्हणून त्याच्यामुळे अर्जुनला काय होतं, की विराट रूप बघून सुद्धा त्या रूपाबद्दल प्रेम निर्माण होत नाही किंवा आपुलकी निर्माण होत नाही. अ, अर्जुन काय म्हणतो, की बस बस आता मला बघायचं नाहीये, तुझं मूळ रूप दाखव. या अध्यायाच्या शेवटी शेवटी बोलेल. तर तिथे आपल्याला कळतं, की दृष्टी आणि मन वेगळा असल्यामुळे अर्जुन या रूपाला ॲप्रिशिएट करू शकत नाही किंवा त्याच्यावरती प्रेम करू शकत नाही. जर समजा अर्जुनची दृष्टी आणि मन एकसारखंच असतं, तर त्याला विराट रूप बघितल्यावरती परत तुझं स्वतःचं रूप दाखव असं तो बोलला नसता. कारण त्याला त्याच्यामध्ये काही हे झालं नसतं, काय म्हणता येईल, विरोधाभास झाला नसता. तर हे महत्त्वाचं आहे. अर्जुनला कोणती दृष्टी दिली. मग आता आपण नंतर बघतोय, की आता हे सर्व वर्णन संजय धृतराष्ट्राला करत आहे. म्हणून संजय उवाच आले. आणि संजय म्हणतो, की हे राजा, म्हणजे धृतराष्ट्राला थोडंसं एक काय म्हणता येईल, टोमणा मारून, हे राजा बघ, महायोगेश्वर जे हरी आहेत ते आता अर्जुनाला हे परम ऐश्वर्याचं रूप दाखवत आहेत. मग आता या परम ऐश्वर्याच्या रूपामध्ये काय काय दिसतंय, तर जे अर्जुनने बघितलं त्याचं वर्णन संजय करतोय. असं नाही की संजयने काहीतरी वेगळं बघितलं. तर मग या रूपामध्ये संजय सांगतो, की बाबा याच्यामध्ये अनेक वक्त्र नयन, वक्त्र म्हणजे चेहरे, डोळे, आणि एकदम दिव्य कपडे, गंध, अस्त्र शस्त्र, माळा, अ, अशा अशा अनेक गोष्टी बघायला मिळत आहेत किंवा या रूपामध्ये दिसत आहेत. हम्म. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता इथून आपण समोर जाऊया. श्लोक क्रमांक किती, 12. याला गाऊया आपण. श्लोक क्रमांक 12. हा. दिवि सूर्य सहस्रस्य दिवि दिवि सूर्यसहस्रस्य सूर्यसहस्रस्य भवेद युगपत उत्थिता भवेद युगपत् यदि भासदृशी सा स्यात् यदि सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मना. आसस्तस्य महात्मनः पुढच्या वेळेस मी या श्लोकाला ब्रेक करतो, कारण जोड शब्द आल्यामुळे थोडं मागचं पुढं होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये मागच्या श्लोकामध्ये बघितलं, खूप चेहरे, डोळे, कपडे, गंध, अस्त्र शस्त्र हे सगळं काही बघत आहे तो अर्जुन, आणि तोच संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. आता या श्लोकामध्ये अर्जुन पुढे काय बघतोय त्याचं वर्णन आहे, की अर्जुन काय बघतो, की की समजा आकाशामध्ये एकाच वेळेस जर हजारो, सहस्र म्हणजे हजारो, हजारो सूर्य जर एकाच वेळेस उगवले किंवा एकाच वेळेस काय म्हणता येईल त्याला, सूर्योदय झाला किंवा एकाच वेळेस आकाशात असतील, तर तेवढ्या सूर्यांचा जो प्रकाश होईल त्यापेक्षा अधिक प्रकाश या विराट रूपामध्ये आहे. असं अर्जुन सांगतोय. अर्जुन नाही, संजय सांगतोय धृतराष्ट्राला. तर इथं एक गोष्ट थोडीशी मला कॉमेडीसारखी वाटली, की धृतराष्ट्र तर आंधळा आहे. मग आता धृतराष्ट्राला सूर्याचं तेज किती असतं कसं समजणार? तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं? त्यांच्या म्हणजे ह्याच्यावरून आपल्या स्किनवरून नाही, म्हणजे आचार्यांनी कुठं दिलं नाही आणि मी पण कोणाला विचारलं नाही, पण माझ्या मनात विचार आला, की अरे तो तर आंधळा आहे, त्याला काय समजणार, म्हणजे एक सूर्य काय, हजार सूर्य काय. आंधळ्या डोळ्याला तर, म्हणजे आंधळ्या व्यक्तीला तर कल्पनाच होणार नाही त्या गोष्टीची. पण असं दिलं म्हणजे काहीतरी असेल कुठे कारण, नंतर बघूया. तर आणि ते याचा अर्थ असा नाही की त्याच्या या रूपाचं जे हे आहे, प्रकाश किंवा आभा आहे, ती फक्त 1000 सूर्या एवढी आहे असं नाही आहे. तर इथे आचार्य सांगतात, की हे एक कल्पना करून तुलना दिली आहे.
वास्तविकता बघायला गेलं तर अनंत सूर्याच्या तेजापेक्षा पण जास्त या रूपाचं तेज आहे. परंतु कधी कधी कसं असतं की समजण्यासाठी एक अकल्पनीय उदाहरण दिलं जातं. हा. अकल्पनीय का? कारण आकाशामध्ये कधीच 1000 सूर्य एकत्र येत नाहीत. अ, म्हणून एखाद्या वेळी समजत नसेल तर समजण्यासाठी अ, असं अकल्पनीय उदाहरण दिलं जातं. तर धृतराष्ट्राला काय समजावून सांगायचे संजयला, की या रूपाचं एवढा प्रकाश, एवढी दीप्ती आहे, की जशी एकाच वेळेस जर 1000 सूर्य आकाशात असतील तशी. तर मग कुणी म्हणेल, "अरे एकाच वेळेस 1000 सूर्य कधी आकाशात असतात का?" नसतात. पण हे असं का बोलत आहे अर्जुन किंवा किंवा संजय, की एक काल्पनिक उदाहरण देऊन त्याची काय म्हणता येईल, महती किंवा तीव्रता किंवा श्रेष्ठता सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे. जसे तुम्ही बघा, मी लहान असताना अ, लहान मुलं जेव्हा शेतीमध्ये वगैरे जायचे, तर बोराची झाडं असतात बघा. तर इकडे तर जव्हारच्या इकडच्या भागात दिसत पण नाहीत. तर तिकडे काय असायचे, की त्या बोराच्या झाडाखाली बरीच ती बोराची फळं पडलेली असायची. आणि मग एखादा समजा मुलगा जाऊन आला, तर बघून आला. तर तो घरी आल्यावरती काय म्हणेल दुसऱ्या मुलांना, "अरे, मी तिकडे गेलो होतो. त्या झाडाखाली खूप बोरं होते." मग दुसरा म्हणेल, "खूप म्हणजे किती?" तो बोलतो, "अरे, खूप म्हणजे खूप." "अरे, खूप म्हणजे किती?" तो काय म्हणतो, "अरे, आभाळ भरून." आता त्या झाडाच्या खालची बोरं आभाळ भरून नसतात. परंतु या व्यक्तीला थोडीशी कल्पना यावी म्हणून तो तसा सांगतो, "अरे, आभाळ भरून म्हणजे खूप जास्त." तसंच इथं धृतराष्ट्राला थोडीशी कल्पना यावी म्हणून असं अकल्पनीय उदाहरण दिलंय, की एकाच वेळेस 1000 सूर्य तर कधी नसतात. परंतु या या प्रकारच्या उदाहरण देऊन त्याला समजावून सांगण्याचा एक अ, प्रयत्न केला जात आहे. तर असं कधी तुम्ही एखादी लीला ऐकली किंवा वाचन केलं, की ज्या लीलेमध्ये एकापेक्षा जास्त सूर्यदाग सांगितले होते? तुम्ही वृंदावनला गेले असेल तर तुम्हाला माहिती असेल. अशी एखादी लीला सांगा ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सूर्य होते. ब्रह्मविमोहन. ब्रह्मविमोहनमध्ये सूर्य, ब्रह्मविमोहनमध्ये ब्रह्माजी होते. तर ठीक आहे, कदाचित तुमच्या लक्षात बघू नसेल त्यांनी आलं. ते भगवंतांनी हे खाल्लं होतं, माती खाल्ली होती. माती माती खाल्ल्यावरती अनेक ब्रह्मांड. मुखामध्ये अनेक सूर्य अ, त्यांनी अनेक हे ब्रह्म. एक मिनिट. सिंपल आहे. ही आहे ना आपली कालिया लीला. तर कालिया लीला झाल्यावरती काय होतं, की इतक्या वेळ पाण्यात राहिल्यामुळे भगवंतांना थंड वाटेल म्हणून 12 सूर्य एकाच वेळेस प्रकट झाले होते. आता ते फिजिकल फॉर्ममध्ये प्रकट झाले होते की व्यक्तिरूपात प्रकट झाले होते, आता मला माहिती नाही. तर त्याच्यामुळे मदन मोहन मंदिराच्या जवळ एक ठिकाण आहे. त्या ठिकाणाला म्हणतात द्वादश आदित्य टीला. टीला म्हणजे टेकडी. आणि द्वादश, द्वादश म्हणजे 2 आणि 10, 12. आदित्य म्हणजे सूर्य. तर त्या ठिकाणाला द्वादश आदित्य टीला म्हटलं जातं. कारण तिथे ही कालिया लीला झाल्यावरती भगवंतांच्या शरीराला गरमी देण्यासाठी 12 सूर्य एकत्र प्रकट झाले होते. जसे की आपल्याकडे पण तुम्ही बघता ना, काही काही पेशंटला मग ते हीटर हीटर लावून गरमी दिली जाते, की त्याच्या शरीराचं तापमान वगैरे मेंटेन करण्यासाठी. तर ही एक अशी अ, एक लीला आहे कालियाची, जिथे एकापेक्षा जास्त सूर्यांचं वर्णन आहे. परंतु हजारो सूर्य आकाशामध्ये येणे अ, असं कुठलंच उदाहरण नाहीये. मग याला कसं म्हणजे मला म्हणायचं होतं असं की जेव्हा श्रीकृष्णांनी ब्रह्मविमोहन लीला दाखवली तेव्हा जे ब्रह्म नाही का त्यांनी दाखवली त्यांचं नाही का तेज हे त्या सूर्याने एवढं होतं. नाही, पण मी तुम्हाला स्पेसिफिकली असं म्हटलं, की एकापेक्षा अधिक सूर्य प्रकट झाले का? तर ठीक आहे, हरकत नाही. तो पण पॉईंट असू शकतो. पण मला ही एक लीला तुम्हाला सांगायची होती त्याच्यामध्ये, म्हणून मी हे बोललो, की या लीलेमध्ये अ, 12 आदित्य येऊन भगवंतांना उष्णता देतात. म्हणून ज्या ठिकाणी देतात त्याला द्वादश आदित्य टीला असं म्हणतात. हां.
तर याच्यावरून आणखीन दुसरे काही पॉइंट्स मी बघितले होते की धृतराष्ट्राच्या अंधत्वाबद्दल प्रभुपाद पण बोलतात. एकतर आपण हे बघितले की हा व्यक्ती आंधळा आहे, तर त्याला एक सूर्य किंवा हजार सूर्य ही कल्पना कशी समजणार ते माहीत नाही, आणि आचार्यांनी पण त्यांच्या टीकेमध्ये दिलं नाही. मी विचारतो कुणाला जर माहीत असेल तर, का फक्त एक काय म्हणता येईल की समजण्यासाठी किंवा केवळ वर्णनात्मक आहे असं दिलं असेल. तर प्रभुपाद पहिल्या अध्यायामध्येच म्हणतात की धृतराष्ट्र असा व्यक्ती होता की जो भौतिकदृष्ट्या पण आंधळा होता आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण आंधळा होता. तर भौतिकदृष्ट्या आंधळा म्हणजे तो जन्मजातच त्याला दृष्टी नव्हती, आणि त्यामुळे मग पांडू महाराजांना राजा बनवलं जातं. तर याच्या मनामध्ये नेहमी ते राहून जातं की मी मोठा असून सुद्धा राजा नाही होऊ शकलो. कारण आंधळा राजा कसा काय करणार? तर हा व्यक्ती भौतिकदृष्ट्या पण आंधळा होता आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण आंधळा होता. आध्यात्मिकदृष्ट्या आंधळा का? कारण धृतराष्ट्राला बऱ्याच संतांनी, साधूंनी, मोठ्या मोठ्या माणसांनी समजावून सांगितलं होतं की धर्माचा मार्ग काय आहे, अधर्म काय आहे. जसं की विदुर. आता विदुर नीतीसाठी विदुर खूप प्रसिद्ध आहे. आणि धृतराष्ट्राला विदुरने पहिल्या सुरुवातीपासूनच खूप चांगली गायडन्स केलं होतं. पण हा धृतराष्ट्र काय म्हणायचा, अरे विदुर तू बोललं की मला खूप छान ऐकायला छान वाटतं. तर तो फक्त ऐकून घ्यायचा आणि नंतर म्हणायचं मी काय करू, माझ्या माझ्या मुलाबद्दल मला आसक्ती आहे, मी काही करू शकत नाही. तर असं नुसतं क्लास ऐकायचं आणि त्याच्यावरती काहीच ॲक्ट नाही करायचं म्हणजे हे धृतराष्ट्रासारखं आहे. म्हणजे आपण सगळे त्यात आलो, किंवा ॲटलिस्ट मी तरी आलो, की कधी कधी काय होतं की काही क्लास काही जणांना जोकसाठी आवडतात, काही जणांना काही क्लास फिलॉसॉफीसाठी आवडतात, जे काही आहे ते. पण ॲक्च्युली त्या क्लासचा उद्देश काय, की ते ऐकून थोडं तरी त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून. नाहीतर सगळे शास्त्र वाचून होतील पण काही प्रगती होणार नाही. जसं तुम्हाला मी बोललो होतं ना की शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण लोक आध्यात्मिक ग्रंथामध्ये PhD करतात, परंतु ते भक्त असतात असं नाही आहे. तसंच या धृतराष्ट्राचं होतं. तर हा व्यक्ती अ, आध्यात्मिकदृष्ट्या पण आंधळा होता, कारण याला खूप जणांनी ज्ञान दिलं होतं. व्यासदेव, विदुर, अ, आणखीन एक कोणते तरी ऋषी आले होते, ते शाप देऊन गेले होते निघून. मला वाटतं नाही, दुर्वास नव्हते, दुसरे कुठले तरी होते. तर बेसिकली याला खूप पूर्वीपासूनच चांगलं गायडन्स मिळालं होतं. असा धृतराष्ट्र कधी बोलू शकणार नाही की मी काय करणार, मला परिस्थितीत अशी होती, मला कोणी समजावून सांगितलं नाही, असं नव्हतं. सर्व काही समजावून सांगितलं जात होतं, सर्व काही माहिती होतं. पण हा व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या आंधळा असल्यामुळे त्या मुलाच्या आसक्तीमध्ये आणि स्वतःच्या त्या राजघराण्याच्या किंवा काय म्हणतील त्या राजपदाच्या आसक्तीने त्याची आध्यात्मिक दृष्टी आंधळी झाली होती. त्याला फक्त स्वतःला राजा व्हायचं होतं, आणि मीने जर नाही झालो तर दुर्योधनच्या थ्रू राजा व्हायचं होतं. ज्याला आपण म्हणतो ना मी आणि माझं. बऱ्याचदा आपण काय प्रयत्न करतो की आपल्या स्वतःच्या शरीराच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, आणि मग ते शक्य नसेल तर मग आपल्या मुलांच्या द्वारून त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, किंवा आपल्या नातलगांकडून. कधी कधी असं असतं ना की एखाद्या आईवडिलांना समजा कुठलं जी काही एज्युकेशन घ्यायचं होती, समजा कोणाला वकील, इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं असेल, तर ते त्यांना नाही झालं, नाही नाही होता आलं, तर ते काय करतात की ती इच्छा त्यांच्या मुलांकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मी माझ्या कॉलेजमध्ये पण एक सिनियर बॅचमध्ये मुलगा बघितला होता. त्याला बिलकुल इंटरेस्ट नव्हता मेडिकलमध्ये, पण त्याचे आई वडील त्याला फोर्स करून डॉक्टर व्हायला त्यांनी त्याला पाठवलं. तर असंच काय होतं की आपण एकतर आपली काय म्हणता येईल याला इंद्रिय तृप्ती किंवा इच्छांची पूर्ती मी म्हणजे स्वतःच्या शरीराने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, आणि शरीराने होत नसेल किंवा त्याच्यापेक्षा व्यापक प्रमाणामध्ये करायचं तर मी आणि माझ्याशी निगडीत जे आहेत त्यांच्याद्वारे, म्हणजे माझ्याशी निगडीत आता मुलं असू शकतात, पती पत्नी जे काही आहे त्याच्याशी निगडीत. तर हे मी आणि माझंच आहे. तर धृतराष्ट्राचं पण असंच होतं. एकतर त्याला स्वतःला राजा व्हायचं होतं, अ, आणि
दुर्योधनच्या थ्रू राज्य करायचं होतं. तर या या दोन्ही आसक्तीमुळे धृतराष्ट्र आध्यात्मिकदृष्ट्या आंधळा होता. तर म्हणून कितीही त्याला सांगितलं तरी त्याच्यावरती कधी काही फरक पडायचा नाही. आणि प्रभुपाद सांगतात की त्या तात्पर्यामध्ये की भौतिकदृष्ट्या आंधळा असलेला व्यक्ती फार काही डॅमेज करू शकत नाही. आता भौतिकदृष्ट्या अंध असलेला व्यक्ती काय डॅमेज करणार? त्याला स्वतःलाच चालता येणार नाही. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या जे व्यक्ती अंध असतात ते खूप डॅमेज करू शकतात. जसं की आता तुम्ही हेच बघा, आता धृतराष्ट्र आणि दुर्योधन. दुर्योधन तर म्हणायचे की जाना मे धर्मम न च प्रवृत्तीम. कृष्णाला तो बोलला की अरे मला धर्म माहीत आहे, पण माझी प्रवृत्ती नाही आहे धर्मामध्ये. आणि जानामि अधर्मम न च निवृत्ती. आणि मला अधर्म माहीत आहे, पण मला त्यातून बाहेर नाही येत आहेत. मी काय करू? ईश्वराचीच रचना आहे असा दुर्योधन बोलायचा. तर धृतराष्ट्र, दुर्योधन अशा आध्यात्मिकदृष्ट्या अंध असलेल्या लोकांमुळे किती लोकांची काय म्हणता येईल हत्या झाली. तसंच आधुनिक इतिहासामध्ये पण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, जसं की समजा हिटलर होता. आता हिटलरची काय एकदम ट्विस्टेड अंडरस्टँडिंग होती की म्हणजे आमची जी जर्मन लोक आहेत ते सर्वश्रेष्ठ आहेत. तर त्या अंधपणामध्ये किंवा त्या अहंकारामध्ये या माणसाने काय केलं की त्या ज्यू लोकांना विषारी गॅस देऊन देऊन लाखो लोक मारले त्याने, अक्षरशः विचार करा. आता समजा कधी बर्ड फ्लू आला, बर्ड बर्ड फ्लू आल्यावर ते लोक काय करतात की जे पोल्ट्रीचे जे हे असतात कोंबड्या, त्यांना मारून टाकतात. कारण तसं सांगितलं जातं की कारण यांना नाही मारलं तर ते इन्फेक्शन पसरेल आणि दुसरीकडे पण जाईल आणि मानवामध्ये पण येईल. म्हणून त्या सर्वांना एकत्र मारावं लागतं. तर ते सुद्धा आपण बघू नाही शकणार. समजा 1000 कोंबड्या आहेत आणि एकत्रच त्यांना मारतायत किंवा जमिनीत खड्ड्यामध्ये टाकतायत, तर ते बघवणार नाही. परंतु हा हिटलर असा व्यक्ती होता की तो गॅस चॅम्बर तयार करायचा, म्हणजे बिल्डिंग त्याच्यामध्ये ह्या ज्यू लोकांना सोडायचा आणि मग पूर्ण रूम पॅक असणार, त्याच्यामध्ये विषारी वायू सोडायचे. तर इतका हा व्यक्ती इतक्या क्रूरपणाने त्याने लाखो जीव लोकांना मारलं. त्यावेळेच्या त्यांच्या जर्मन लोकांनी मग अ, माणसाचं शरीर फाडून त्याच्यामध्ये काय आहे असे खूप विचित्र विचित्र प्रयोग पण केले त्याने. तर असा आध्यात्मिकदृष्ट्या अंध असलेला व्यक्ती इतक्या जास्त प्रमाणात डॅमेज करू शकतो. त्याच्यामुळे एका दृष्टीने भौतिक अंध असणं हे नाही आहे, म्हणजे काय म्हणता येईल, अवगुण तर नाही, कमतरता नाही आहे. परंतु दृष्टी एकदम चांगली आहे, पण आध्यात्मिक गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही, तर ते खूप नुकसानदायक होतं. एक तर त्याच्या स्वतःच्या जीवनात आणि समाजासाठी सुद्धा. जसं की आपण आता तर सध्याच्या जगामध्येच बघा ना, किती वेगळ्या ठिकाणी लोकांचे युद्ध वगैरे चालू आहेत. असं कधी तिसरं महायुद्ध सुरू होईल काही सांगता येत नाही. आणि याच्यामधले असा एक पण लीडर नाही की जो आंधळा आहे. सगळे चांगल्या डोळ्यावालेच आहेत. परंतु आध्यात्मिकदृष्ट्या अंध असल्यामुळे प्रत्येकजण काय करतो की मी आणि माझा देश. अमेरिकेला तो डोनाल्ड ट्रम्प म्हणतो मेक अमेरिका ग्रेट अगेन. तर प्रत्येकजण आपापल्या साईडला ओढण्याचा प्रयत्न करतोय. तर मग त्याच्यामध्ये तर असे प्रॉब्लेम होणारच. तर हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आध्यात्मिक अंधता ही भौतिक अंधत्वापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे, व्यक्तिशः पण आणि समाजासाठी पण. आणि अशी अनेक उदाहरणं इतिहासामध्ये होऊन गेली. अ, तर इथे आपण काय बघितलं की जे अर्जुन बघत आहे की हे विश्वरूपाचं असं तेज आहे की एकाच वेळेस जर हजारो सूर्य आले तर जशी तेज निर्माण होईल त्याप्रमाणे या विश्वरूपाचं तेज आहे. तर हेच संजय धृतराष्ट्राला सांगत आहे. पण तिथं मग आचार्य म्हणतात की असं कधी 1000 सूर्य येत नाहीत एका ठिकाणी, परंतु हे अकल्पनीय उदाहरण दिलं जाते कारण समजावून सांगण्यासाठी. कारण दुसऱ्या पद्धतीने समजावणं शक्य नाही. आता समजा तुम्ही अ, कदाचित ऐकलं असेल तर मॉडर्न सायन्समध्ये मला वाटते लाईटचं युनिट काहीतरी फ्लक्स आहे असं काहीतरी. फ्लक्स किंवा कॅन्डल. त्याच्यामध्ये सांगितलं 1000 कॅन्डल किंवा 1 कोटी फ्लक्स असं काही सांगितलं. तर काहीतरी सांगण्याचं हे पाहिजे ना, कसं सांगायचं?
तर त्यासाठी हे 1000 सूर्याचं उदाहरण दिलं. पण 1000 सूर्य होते असं नाही. नंतर आपण बघितले की धृतराष्ट्र हा भौतिकदृष्ट्या आंधळा होता आणि आध्यात्मिकदृष्ट्या पण आंधळा होता. त्याला सर्वांनी ज्ञान दिलं. ज्ञानच आपण म्हणतो ना, डोळे आहेत, ज्ञानचक्षु. पण त्याचे ज्ञानचक्षु कधी उघडलेच नाही. त्याच्यामुळे इतका मोठा त्याने स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी पण प्रॉब्लेम निर्माण केला. तर हे अशा प्रकारची जी उपमा दिली जाते ना, की 1000 सूर्य आल्यावरती जसं तेज असेल, अशी जी उपमा दिली जाते, म्हणजे जरी त्या व्यक्तीला माहिती नसणार, पण थोडाफार तो अंदाज आला, अरे हां, खूप जास्त काहीतरी असेल. तर यालाच आधारित प्रभुपाद एक उपमा खूप वेळा वापरायचे. त्याला प्रभुपाद डॉक्टर फ्रॉग म्हणायचे. त्याचा थोडा वेगळा आशय आहे, पण डॉक्टर फ्रॉगचे तत्वज्ञान. डॉक्टर फ्रॉग म्हणजे बेडूक. तर तुम्ही कधी ऐकलं असेल की एकदा एका विहिरीमध्ये काही बेडुकं होते. तर त्यामधला एक बेडूक बाहेर जाऊन तो समुद्राला बघून येतो, महासागराला. आणि तो परत आल्यावरती मग यांना सांगतो, अरे आपली विहीर तर काहीच नाही आहे, तिकडे किती जास्त पाणी आहे. पण या लोकांनी कधी विहिरीच्या बाहेर काही बघितलंच नव्हतं. तर यांना कल्पनाच होत नव्हती की किती जास्त. 2 विहीर आहे का? तो बोलला नाही. 3 विहीर आहे का? नाही. 100 विहीर आहे का? नाही. तर असं बोलताना जो समोरचा दुसरा जो बेडूक होता, तुम्ही कधी बघितलं असेल बेडूक त्याच्या गळ्याखालची स्किनला कधी कधी अशी फुग्यासारखी करतात. तर हा एकदम अंगामध्ये हवा भरत भरत एवढी 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 म्हणत म्हणत शेवटी फुटून गेला. तर याला हे उदाहरण कशासाठी दिलं जातं, की आपण आध्यात्मिक गोष्टींना आपण भौतिक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो डॉक्टर फ्रॉग आहे, याने विहिरी काय 1000 लाख 100 किती करोड विहीर जरी म्हटल्या, तरी त्या प्रशांत महासागराची तुलना होऊ शकत नाही. तर या व्यक्तीची विचार करण्याची क्षमता खूप मर्यादित आहे. त्याच्या बाहेर त्याला काही विचार करता येत नाही. तर अशी जी लोकं आहेत, त्यांना डॉक्टर फ्रॉग म्हणतात. त्यांना आपण काही अध्यात्माबद्दल सांगितलं तर ते म्हणतात म्हणतात की असं आहे का, एवढं आहे का, पण ह्या गोष्टी भौतिक वर्णनाच्या परे आहेत. तर हे एक डॉक्टर फ्रॉगचं उदाहरण आहे. तर बघा, शास्त्रामध्ये काही काही ठिकाणी असे वर्णन आहेत की ते समजायला, विश्वास ठेवायला खूप कठीण वाटतं. जसे की प्रभुपाद बोलले, एका ठिकाणी लिहिले की काही असे पक्षी आहेत, ते एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर उडत जातात. तर आपण सर्वांनी काय की आधुनिक विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे अशा गोष्टी आल्यावरती आपल्याला थोडंसं एक कठीण होतं. जसे की प्रभुपादांचे एक शिष्य होते, त्यांचं नाव होतं पुरुषोत्तम प्रभू. तेव्हा जेव्हा अमेरिकेने अपोलो 11 मिशनमध्ये चंद्रावरती पाठवले होते ना 2 माणसं, तो काय नील आर्मस्ट्रॉंग. तर तेव्हा टी व्हीवरती हे लाईव्ह चालू होतं की अमेरिकेने चंद्रावरती माणसाला पाठवलं. कारण त्यावेळेस अमेरिका आणि रशियामध्ये स्पर्धा चालू होती. त्याच्या आधी रशियाने त्यांचा एक ॲस्ट्रॉनॉट पाठवला होता, पण केवळ अहंकारामुळे त्या यानाची निर्मिती व्यवस्थित झाली नाही आणि तो व्यक्ती, म्हणजे तो जळून गेला किंवा तो नष्ट झाला. मग यांना कमी दाखवण्यासाठी अमेरिकेने ते व्हिडिओ रिलीज केला की आम्ही चंद्रावर पोहोचलो. तर हे पुरुषोत्तम प्रभू, प्रभुपाद, इतर शिष्य टी व्हीवरती बघत होते. तर प्रभुपाद म्हणायचे की ते कधी चंद्रावर गेलेच नाही. प्रभुपाद म्हणायचे की हे नेवाडा नावाचं वाळवंट आहे, त्या वाळवंटामध्ये या लोकांनी शूटिंग केली. आणि याच्यावरती अजून पण कॉन्ट्रावर्सी चालू आहे किंवा काय त्याला कॉन्स्पिरसी थिअरी चालू आहे. एक गट असा आहे की तो म्हणतो की अमेरिका कधी चंद्रावर गेलीच नाही आहे आणि त्यांचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी ते त्या व्हिडिओमधल्या चुका दाखवतात की अरे चंद्रावरती हवा नाही आहे, मग हा झेंडा कसा काय हलत आहे, त्याची सावली कशी होत आहे, असे बरेच काही आहेत. मग नासावाल्यांनी पण अ, ते समजावून सांगण्याची त्यांनी पण उत्तरं दिलेली आहेत. तर असं दोन्ही बाजू आहे. तर हे जे पुरुषोत्तम प्रभू होते, यांना हे थोडं कठीण झालं, प्रभुपाद असे बोलतायत म्हणून, की गेलेच नाही, गेलेच नाही. अ, आणि मग तेवढ्यातच काय होतं की किचनमध्ये कुकर का काहीतरी असं उडतं आणि सर्व भाजी वगैरे भिंतीवरती पडते. तर प्रभुपाद म्हणतात की अ, चंद्रावर गेल्यासारखं झालं का आपल्या पुरुषोत्तम सारखं, असं काहीतरी पुरुषोत्तम प्रभूंना थोडंसं प्रभुपाद हसतात.
तर त्यांना ते एवढं अवघड जातं की ते इस्कॉन प्रभुपादांना सोडून निघून जातात. मग कधी परत आले नाही पुरुषोत्तम प्रभू. तर हं, आपण पण आता विज्ञानामध्ये आपण पण बऱ्याच गोष्टी शिकलो, जसे की उत्क्रांतीवाद किंवा हे यान वगैरे दुसऱ्या ग्रहावरती जाणं, मंगळ, तो इलॉन मस्क काय काय करत आहे. तर ह्या गोष्टी बरोबर आहेत, पण याच्यामुळे आपल्याला अध्यात्मावरती शंका येऊ शकते, की खरंच असं जे वर्णन सांगितलं हे शक्य आहे का? हं. तर काही आपण पुरावे देतो, की तार्किक स्तरावरती, की एक गोष्ट तुम्ही बघू शकता, की पंचांग तर आधुनिक विज्ञानाच्या खूप पूर्वीचं आहे. मग त्या लोकांना हे सगळं कसं काय माहिती होतं? याचा अर्थ आधुनिक विज्ञानापेक्षा पण श्रेष्ठ काही गोष्ट आहे. नंतर ते कैलास मंदिर, जे की एका पहाडाला कोरत वरतून खाली तयार केलं. अशी टेक्नॉलॉजी तर आता पण नाही आहे. अशी बरेच ठिकाणचे आपण उदाहरण आहे, जसं की आणि सोमनाथमध्ये पण एक काहीतरी तो दिशास्तंभ आहे. तिच्यावरती लिहिलं की या स्तंभापासून समोर 10,000 किलोमीटरपर्यंत कुठेच जमीन नाही आहे. तर तो सोमनाथमधला स्तंभ तिथे त्याच्यावरती एक बाण आहे. तो अंटार्क्टिकाकडे दिशा दर्शवतो. आता त्यावेळेस लोकांकडे कुठे GPS होते किंवा कोण अंटार्क्टिकावरती गेलं होतं. परंतु त्यांनी जे सांगितलं ते एक्झॅक्टली बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ या टेक्नॉलॉजीपेक्षा पण काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी होत्या. म्हणून राधा गोपीनाथ प्रभू काय म्हणतात, की अध्यात्मामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत, की ज्या आपल्याला पटकन समजतील. जसं समजा आपण एक उदाहरण देतो, की अरे आपलं शरीर म्हणजे कसं, की जुन्या कपड्यासारखं आहे. जसे आपण जुने कपडे टाकून देतो आणि नवीन घेतो. तर ते समजायला आपल्याला थोडंसं सोपं वाटतं, की अरे मीच तो लहान मुलगा होतो, नंतर मीच मोठा झालो, नंतर मीच म्हातारा झालो. परंतु काही काही गोष्टी समजण्यासाठी कृपा पण लागते. आणि काही गोष्टी गुरुच्या कृपेने समजतात. आणि काही अशा गोष्टी आहेत, की त्या केवळ भगवत प्राप्तीनंतर समजतील. जसे की लोकं खूप वेळा म्हणतात, की जीव कुठून आला? याच्यावरती खूप वाद आहे. कोणी म्हणतं जीव ब्रह्मज्योतीतून आला की वैकुंठातून आला. जे काही आहे, याला उत्तर भक्तिविनोद ठाकूर देतात, की ही अशी गोष्ट आहे, की जोपर्यंत मी परत जाणार नाही, तोपर्यंत मला हे कळणार नाही. कारण ते कसं समजावून सांगताना काय उदाहरण देतात, की समजा एखादा मुलगा पहिलीमध्ये आहे आणि त्याला तुम्ही 10वीच्या गणिताचं काही सांगितलं, तर त्याला काही कळणार नाही. पण तो जेव्हा 10वीला जाईल, तेव्हा ते समजेल. हं. तसंच भक्तीमध्ये पण आपण समजा अनर्थ निवृत्तीमध्ये आहोत. तर निष्ठाच्या स्तरावरती असलेल्या भक्ताच्या मनाचा काय भाव असतो तो आपल्याला नाही कळणार. जो व्यक्ती निष्ठेच्या स्तरावरती आहे, रुचीच्या स्तरावर असलेल्या साधकाचा काय भाव आहे त्याला नाही कळणार. कारण त्याचा तो अधिकारच नाही आहे. तसंच आसक्तीच्या स्तरावरती व्यक्ती पोहोचला साधक, परंतु जो भक्ताने भगवंतांचं प्रेम प्राप्त केलंय, त्याच्या मनामध्ये काय विचार निर्माण होतात, त्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हे सर्व आसक्तीच्या व्यक्तीला नाही समजणार. तर असंच आहे की काही गोष्टी आपल्याला अध्यात्मामध्ये लगेच समजतील, काही गोष्टी गुरुच्या कृपेने समजतील आणि अशा काही गोष्टी आहेत, की ज्या केवळ भगवत प्राप्तीनंतरच समजतील. त्याच्यामुळं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे, की अरे विज्ञानामध्ये तर हे सांगितलं आणि यांनी हे असं सांगितलं. काही तार्किक उदाहरणं मी तुम्हाला दिली. पण तरीसुद्धा सर्व गोष्टी एक्सप्लेन करणं कठीण आहे. मग त्याच्यासाठी अशी उदाहरणं आहेत, की बाबा असं होऊ शकतं. तर आता इथे सांगितलं, की 1000 सूर्यांचं तेज जसं असेल, तसं या रूपाचं तेज आहे. तर तसं बघायला गेलं तर आता 1000 सूर्यांचं तेज तर ही अशी गोष्ट तर अचिंत्य आहे. हां. परंतु ती कृष्णाला शक्य आहे की नाही आहे? आहे. आहे, शक्य शक्य आहे ना. हो. कारण ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी काय म्हणतात? यच्चक्षुरेश सकल राजा, यच्चक्षुरेश सविता सकल ग्रहाणां, राजास्त समस्त स्वयंमूर्तीर अशेष तेजा. तद्ब्रह्म यस्याज्ञा निष्कलं संवृत्तं कालचक्रं कालचक्रो गोविंदमादिपुरुषं तमहं गोविन्दमादिपुरुषं भजामि. तमहं भजामि. तर तिथे सूर्याला भगवंतांच्या आज्ञेखाली त्याची क्रिया करतो असं सांगितलंय. आणि नंतर तुम्ही हे पण ऐकलं असेल, की जो काही प्रकाश आहे ताऱ्यांमध्ये जसं की सूर्यासारख्या, की तो भगवंतांच्या शरीराची जी अंगकांती आहे, ब्रह्मज्योती, ती ब्रह्मज्योतीच परावर्तित
होऊन किंवा तीच यांचा उगम आहे. त्याच्यामुळे हे शक्य आहे. तसं जर आपण मग विचार केला ना, की प्रत्येक गोष्ट तुम्ही लॉजिकली समजून घ्यायची किंवा करून दाखवा किंवा प्रयोगाने दाखवा किंवा विज्ञानाने काय सांगितलं, अशा सगळ्याच गोष्टी म्हटलं तर मग खूपच कठीण होईल. काही गोष्टी सांगू शकू, पण प्रत्येक गोष्ट नाही सांगता येणार. जसं की समजा आता कृष्णाने करंगळीवरती पर्वत उचलला. आता याला कसं सांगणार? म्हणजे आताच्या अनुभवामध्ये असा व्यक्तीच नाहीये. व्यक्ती नाही, अशी कुठली मशीन पण नाही. तर ह्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला भक्तीतल्या प्रगतीने किंवा गुरुच्या आशीर्वादाने समजतील. त्यामुळे सध्या जे माहिती आहे त्याचा आधार घेऊन आपण हळूहळू समोर प्रगती केली पाहिजे. करण्याच्या संदर्भामध्ये महाभारतमध्ये एक श्लोक आहे आणि तो चैतन्य चरितामृतमध्ये आहे, की अशा अचिंत्य वस्तूबद्दल काय दृष्टिकोन ठेवायचा किंवा अशा अचिंत्य वस्तू कशा समजून घ्यायच्या. तर तो श्लोक आहे, अचिंत्या खलु ये भावा न ताम सरकेन योजयेत प्रकृतीभ्य पराम्यश्च तद अचिंत्यस्य लक्षणम. अचिंत्य खलु ये भावा, अचिंत्य अशा गोष्टीला म्हणायचं, न ताम तर्केन योजयेत, ज्याला आपण तर्काने समजू शकत नाही. तर कृष्णाने कसा काय गोवर्धन उचलला, तर याच्यामध्ये काय तर्क लावणार? किती फोर्स होता, काय ॲक्सिलरेशन होतं, ग्रॅव्हिटी होतं, असं तर काय बोलून काही फायदा नाही. म्हणून अचिंत्य खलु ये भावा आणि ताम तर्केन योजयेत. अचिंत्य म्हणजे अशी गोष्ट की जी आपण तर्काने नाही समजू शकत. हा, अचिंत्य खलु ये भावा आणि ताम तर्केन योजयेत प्रकृतीभ्य पराम्यश्च तत् अचिंत्यस्य लक्षणम. जे या प्रकृतीच्या परे आहे, अशी गोष्ट प्रकृतीच्या परे आहे आणि त्याला तर्काने समजता येत नाही, त्याला म्हणायचं अचिंत्य. त्यामुळे जसे की आता ह्या भगवंतांनी गोवर्धन उचलणं किंवा जे प्रभुपाद बोलले पक्षी एका ग्रहाहून दुसऱ्या ग्रहावर जाणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या या प्रकृतीच्या परे आहेत आणि तर्काने आपण समजू शकत नाही. म्हणून अशा गोष्टींना अचिंत्य म्हटलं जातं. तर तुम्ही शास्त्रामध्ये पण बघाल, चैतन्य चरितामृतमध्ये किंवा इतर ठिकाणी पण, की एखादी लीला किंवा एखादा सिद्धांत सांगितला जातो, समजावून सांगितलं जातं आणि मग एखाद्या वेळेस असं असं जेव्हा वर्णन येतं, तेव्हा आचार्य पण सांगतात की हे सर्व अचिंत्य शक्तीने शक्य आहे. अचिंत्य म्हणजे आपण त्याची कल्पना करू शकणार नाही, पण भगवंत ती गोष्ट करू शकतात. त्याला अचिंत्य शक्ती म्हणतात. कधी कधी असं वर्णन येतं की तिथे काही समजावून सांगता येत नाही, मग सगळीकडे हेच म्हणावं लागतं, अचिंत्य शक्ती, अचिंत्य शक्ती. कारण कृष्णाची अचिंत्य शक्ती जर आपण ग्रहित नाही धरली, तर खूप साऱ्या गोष्टींचं स्पष्टीकरण आपल्याला देताच येणार नाही. आता अचिंत्य शक्ती म्हणजे काय, की अशी गोष्ट की ज्याच्याबद्दल आपण तर्काने समजू शकत नाही, किंवा अचिंत्य म्हणजे काय, त्याला त्याची कल्पना करता येत नाही. तर हे मी कशासाठी सांगितलं, की 1000 सूर्याच्या उदाहरणावरून. अर्जुन जो बघतोय तो संजय धृतराष्ट्राला सांगतोय, धृतराष्ट्र भौतिक आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या अंध आहे. खूप त्याला मार्गदर्शन मिळालं, पण त्याने कधीच त्याच्यावरती आचरण केलं नाही. तसं साधकांच्या आयुष्यामध्ये पण होऊ शकतं. म्हणून सांभाळून राहिलं पाहिजे. आणि आध्यात्मिकदृष्ट्या अंध व्यक्ती समाजामध्ये खूप जास्त नुकसान करतात. त्याच्यामध्ये आपण हिटलरचं उदाहरण बघितलं. आणि मग हे अशी एवढं काय म्हणता येईल, अव्वाच्या सव्वा जे वर्णन आहे ते कसं समजून घ्यायचं? तर अशा वेळेस आपण बघितलं की काही गोष्टी तर्काने स्पष्ट करता येतात, जसे की पंचांग, किंवा कोणार्कचं सूर्य मंदिर, कैलास मंदिर, याच्या सहाय्याने काही गोष्टी, किंवा भागवतामध्ये जे गर्भाच्या वाढीचं जे वर्णन आहे, ते तर म्हणजे कमीत कमी समजा भागवतम 5000 वर्ष जरी पकडलं, तसं बघायला गेलं ते तर अनंत काळाचं शास्त्र आहे. तरी सुद्धा मॉडर्न सायन्सला कधी कळालं गर्भाची वाढ? मागच्या 200 किंवा 300 वर्षापूर्वी, जेव्हा हे एक्सरे वगैरे आले. परंतु भागवतामध्ये तर सर्व काही दिलेलं आहे. तर अशा अशा गोष्टीने आपण तर्काने काही गोष्टी समजून घेऊ शकतो. पण एक लेवल अशी पण येते की जिथं आपण नाही समजू शकत, तिथे मग श्रद्धाच काम करते. तिथे काही व्यक्ती मग गुरुच्या आशीर्वादाने समजतात. परंतु असं जरी झालं तरी प्रयत्न नाही सोडले पाहिजे. म्हणजे अरे काय भक्तीमध्ये सर्व हे असंच आहे, म्हणून मी अंधश्रद्धा आहे म्हणून मी भक्ती करणार नाही. परंतु विज्ञानामध्ये पण अशा खूप गोष्टी आहेत
ते पण त्यांना ते गृहीतच धरतात. जसं की तुम्ही ऐकलं असेल बिग बँगची थिअरी, की सुरुवातीला एकदम छोटासा बिंदू होता, त्याच्यामध्ये अनंत शक्ती होती किंवा अनंत काय वस्तुमान होतं. नंतर तो फुटला आणि त्याच्यातून सगळे ग्रह तयार झाले. आता हे कोणी आतापर्यंत करून नाही दाखवलं, की असं काहीतरी दगड फोडायचा किंवा काही त्याच्यातून काही निर्मिती होईल. पण तरी सुद्धा लोक मानतात. मग मग तिथं आपण असं बोलणार का, अरे विज्ञानामध्ये पण हे अंधश्रद्धा आहे, मी विज्ञानाला मानणार नाही. तिथं कोणी असं बोलत नाही. पण जेव्हा अध्यात्माबद्दल असं वर्णन आलं की लगेच लोक मग ते अंधश्रद्धा वगैरे चालू करतात. जसं डार्विनची थिअरी आहे. डार्विनच्या थिअरीमध्ये पण खूप चुका मिळाल्यात. तर आता रिसेंटली NCERT मधून तिला ड्रॉप केलं. तर मग आपण तेव्हा असं म्हणत नाही की अरे विज्ञानाचा हे त्यांच्याकडे माहीत नाही, फक्त अंदाज आहे, की फक्त थिअरी आहे. जसं की तुम्ही हे ऐकलं असेल, आईन्स्टाईनच्या डोक्यामध्ये जेव्हा ते ॲपल पडलं होतं, त्याच्यावरून आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. न्यूटनने. परंतु नंतर आईन्स्टाईनने असं सांगितलं की वस्तू अ, काय गुरुत्वाकर्षणाने पडत नाही, त्याला कोणतरी ढकलतं. असा एक त्यांचं एक थिअरी आहे. तुम्ही कधी इंटरनेटवर गेले तर बघा. त्याच्यामुळे जसं की एक ते म्हणतात की काळ आणि जागेचं एक कापड आहे. त्या कापडावरती सगळे ग्रह आहेत. जो ग्रह जेवढा जास्त वस्तुमानाचा असेल, समजा तुम्ही कपडा आहे असा मोठा, त्याच्यामध्ये तुम्ही एक चेंडू ठेवला, तर चेंडू ठेवल्यावरती काय होईल की जिथं ते आहे तिथे कपडा खाली जाईल. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या कपड्यासारखं काय म्हणतील टाईम आणि स्पेस आहे. त्याच्यामध्ये हे ग्रह आहेत आणि त्या ग्रहाच्या आजूबाजूला ते काय म्हणतील, त्याच्यामुळे असं हे फिरण्याचं वातावरण निर्माण होतं. आणि याच्यापेक्षा ते आणखीन जास्त भन्नाट एक गोष्ट अशी आहे की समजा आता हे कपडा आहे. कपड्याचा आपल्याला इथून या टोकावरून या टोकाला जाण्यासाठी समजा 10 मिनटं लागतात. परंतु लवकरात जाण्यासाठी काय करायचं, की ह्या कपड्याला असं आपण एकत्र आणायचं, म्हणजे घडी करायची. आणि घडी केली की एका क्षणात आपण या टोकातून त्या टोकाकडे जाऊ शकतो. तर सध्या याच्यावरती पण चर्चा चालू आहे. एक इंटरस्टेलर नावाचा मूव्ही आला होता, त्याच्यामध्ये ह्या सगळे कन्सेप्ट्स आहेत. तर ठीक आहे, इतक्या दुसरीकडे जाण्याची गरज नाही. मला फक्त एवढं सांगायचं होतं की काही गोष्टी अचिंत्य आहेत, त्या अध्यात्मामध्ये पण समजत नाहीत, म्हणून आपण लगेच भक्ती सोडून द्यायची नाही. आणि काही गोष्टी अचिंत्य विज्ञानामध्ये पण आहेत. हां. जसे की मी तुम्हाला या गोष्टीचे यांचे उदाहरणं दिले. बिग बँग थिअरी किंवा आता हे न्यूटन आणि आईन्स्टाईनची एकमेकांच्या विरुद्धची थिअरी. तर आता आपण इथपर्यंत हे बघितलं. हा श्लोक झाला. अ, हं. अर्जुनाने जे बघितले, जशा तसं वर्णन करणं तर शक्य नाही. अ, कारण ते तर अनंत सूर्यासारखं होतं, म्हणून संजय एक कल्पना देऊन सांगतो, की समजा हजारो सूर्य एकत्र आले तर जसा प्रकाश होईल तसा या विराट रूपामध्ये प्रकाश होता. तर हे आपण बघितलं बऱ्यापैकी 12वा श्लोक. आता हा 13वा श्लोक गाऊया. तत्रैकस्तं जगत्कृत्स्नं तत्रैकस्तं जगत्कृत्स्नं प्रविभक्तम् अनेकधा प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देवदेवस्य अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा. शरीरे पाण्डवस्तदा. तर आता अं, भगवंतांच्या शरीरामध्ये अर्जुन काय बघतोय, याचं वर्णन संजय धृतराष्ट्राला करत आहेत. तत्र तत्र म्हणजे त्या ठिकाणी, ते ठिकाण म्हणजे कुरुक्षेत्र. ही कुरुक्षेत्रामध्येच अर्जुनने सर्व काही बघितलं. असं नव्हतं की त्याला कृष्ण अर्जुनला कुरुक्षेत्रावरून घेऊन दुसऱ्या कुठल्या तरी गुप्त ठिकाणी घेऊन गेले आणि तिथं त्याला दाखवले की बघ असं रूप आहे. तिथेच कुरुक्षेत्राच्या भूमीवरती अर्जुन पण रथामध्ये आहे आणि कृष्ण पण रथामध्येच आहे. तिथेच अर्जुन हे सगळं बघतोय, तत्र त्या ठिकाणी. परंतु हे इतरांना दिसत नव्हतं. इतरांना का दिसत नसेल? दिव्य दृष्टी प्रदान दिव्य दृष्टी. इतरांची कोणती दृष्टी होती? भौतिक दृष्टी होती ना. भौतिक दृष्टी होती. कारण
अर्जुनला तर एक स्टेप खाली आणलं, पण या लोकांना तर एक स्टेप वर न्यावं लागलं असं दाखवण्यासाठी. तर तत्र म्हणजे तिथे कुरुक्षेत्रावरतीच इतरत्र न जाता भगवंतांना भगवंतांनी अर्जुनला हे सर्व रथावरतीच दाखवलं. अर्जुन बघू शकत होता, पण बाकीचे बघू शकत नव्हते, कारण त्यांना ही दृष्टी नव्हती. तर मग अर्जुनने काय बघितलं? तत्र एकस्तम जगत कृष्णम प्रविभक्तम अनेकधा. कुठे बघितलं? तर देवदेवस्य शरीरे. देवदेवस्य म्हणजे देवांचा देव. देवांचा देव म्हणजे कृष्णाला म्हटले की भगवंतांच्या शरीरामध्येच अर्जुनने ते विराट रूप बघितलं. असं नव्हतं की कृष्ण उभा आहे, पण विराट रूप थोडंसं बाहेर जात आहे आणि कृष्णाचं शरीर छोटं पडतंय, असं नव्हतं. तुम्हाला समजतील मला काय म्हणायचं की असं नाही की बाबा विराट रूप कृष्णापेक्षा मोठं आहे. की कृष्ण विराट रूप दाखवताना काही भाग त्यांच्या शरीराच्या बाहेर जातो, तिथं त्यांची पोहोच नाही, असं नाही आहे. तर अ, देवदेवसे शरीरे, हे सर्व काही देवतांचा देव जो कृष्ण आहे त्यांच्या त्या शरीरामध्येच त्याच ठिकाणी अर्जुनने बघितलं. काय बघितलं? की या ब्रह्मांडाचे जे वेगवेगळे पार्ट आहेत ते एका ठिकाणी अर्जुनने बघितले. तत्र म्हणजे युद्धभूमीवरती, एकस्थम म्हणजे एकाच ठिकाणी, जगत कृत्स्नम. कृत्स्नम हा शब्द होतो की सर्व काही. जगत म्हणजे सर्व जगत. एका तिथे एका ठिकाणी सर्व जगत काय झालं? अपश्यत. अपश्यत म्हणजे पश्यत, बघितलं. कुठे बघितलं? कशामध्ये बघितलं? देवदेवस्य शरीरे. देवांचा जो देव आहे त्याच्या शरीरामध्ये हे विराट रूप विश्वरूप बघितलं. कुणी बघितलं? पांडवस्तदा, पांडवाने. म्हणजे कसं दिसत होतं? प्रविभक्तम अनेकधा, की या ब्रह्मांडाचे वेगवेगळे भाग त्या शरीरामध्ये दिसत होते. तर याला आचार्यांनी कसं स्पष्टीकरण केले की हे ब्रह्मांड एवढं काय म्हणता येईल, अकल्पनीय आहे किंवा याचा विस्तार एवढा जास्त आहे की त्याला एका दृष्टीमध्ये बघणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे अर्जुन कधी एका ठिकाणी सत्यलोक बघायचा, तर कधी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ग्रहांना बघायचा. म्हणजे त्या एका शरीरामध्ये बघतोय, पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे भाग बघतोय. असा प्रविभक्तम अनेकधाचा अर्थ होतो. प्रविभक्त म्हणजे आपण म्हणतो ना विभाग केले, तर प्रविभक्तम. तर असे या ब्रह्मांडाचे वेगवेगळे विभाग अर्जुन त्या ठिकाणी एकाच शरीरामध्ये बघत होता. पण तो एकच ब्रह्मांड बघतोय, कारण की हे विश्वरूप आहे. विश्वरूप म्हणजे एका विश्वाचं रूप. तर याच्याबद्दल आणखीन आचार्य काय म्हणतात? हा, तर एक ओळ अशी पण येते, मला वाटतं प्रभुपाद पण म्हणतात की बाबा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रह आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे ब्रह्मांड पण आहेत. जसे की असं म्हटलं जातं, काही ग्रह फक्त सोन्याने तयार झालेले आहेत, काही ग्रहावरती फक्त पाणी आहे, काही ग्रहांवरती फक्त अग्नी आहे आणि काही ग्रहांवरती हिऱ्याचा पाऊस पडतो. तर हे शक्य आहे की नाही आहे आहे. आधुनिक विज्ञानानुसार? नाही. आहे. नाही. आहे ना. अजून सुद्धा विचार हां, करायचे. तुम्ही मुलांना विचारा, वेदाला वगैरे किंवा कृपाला, त्यांच्या सायन्समध्ये असेल. एका प्लॅनेटवरती हिऱ्यांचा पाऊस पडतो. आणि फक्त एका आता सूर्य आहे, फक्त अग्नीचा बनला आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच नाही आहे. तर अशा गोष्टी आहेत. तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अर्जुन भगवंतांच्या शरीरामध्ये बघतो. इथे प्रभुपादाने सांगितलं असेल त्याप्रमाणे, त्याच्यानुसार 13 नंबरला, सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे आणि अनेक ग्रहलोक आहेत. त्यापैकी काही भूमीपासून, काही सुवर्णापासून, तर काही रत्नांपासून बनलेले आहेत. आता हे बघा, म्हणजे गीता तर कधीची आहे. आता हे मॉडर्न माणसाला कधी कळालं? त्या गॅलिलिओला टेलिस्कोप मिळाला तेव्हा त्याने सांगितलं की पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे असं का बोलला, म्हणून तिकडच्या लोकांनी त्याला फाशीवर चढवलं, ख्रिश्चन लोकांनी. कारण त्यांच्या ग्रंथात असं दिले म्हणे की पृथ्वी फ्लॅट आहे. तर म्हणजे इतके रिसेंटपर्यंत लोकांना माहिती नव्हतं. आणि इथे तर सांगतात की बाबा असे वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचे पण ग्रह आहेत. भागवतामध्ये पण वर्णन आहे, जंबूनाद वगैरे, जंबूनाद नावाची नदी. हां, तर रत्नापासून बनलेले आहेत. तर या रिलेटेड एक विचार
तर अर्जुन हे सर्व काही एकाच ठिकाणी बघत होता तिथं कुरुक्षेत्रावरती कृष्णाच्या शरीरामध्ये. तर मला सांगा आपलं ब्रह्मांड इतर ब्रह्मांडापेक्षा मोठं आहे की छोटं आहे? छोटं आहे. सर्व बापरे. सर्व सर्व ब्रह्मांडांपेक्षा आपलं ब्रह्मांड छोटं आहे. तर याला सिद्ध करण्यासाठी आपण दोन उदाहरणं बघतो. कुठलं बघतो? या म्हणजे भगवंतांकडे ब्रह्माजी गेले होते ते उदाहरण म्हणता येईल का? ओके 1000 डोकेवाले, ओके लाख ओके. डोकेवाले. हां, ते पण म्हणू शकतो. ते पण परफेक्ट उदाहरण आहे. आणखी माझ्या डोक्यात काय होतं? हां, एक तर हे ब्रह्माजींच्या डोक्याचं आहे, बरोबर आहे. कारण जेव्हा ब्रह्मविमन लिहिल्यानंतर ब्रह्माजींना असं वाटतं की माझ्यापेक्षा वेगळा कोण आहे, तर तेव्हा भगवंत इतर ब्रह्मांडांच्या ब्रह्माजींना पण बोलवतात. तर त्यांच्याकडे जास्त डोके असतात. आता जास्त डोक्याचा असा अर्थ दिला जातो की तिकडचे डायमेन्शन जास्त आहे. तर मग आपल्या ब्रह्माजींना कळतं की मी तर या सर्वांमध्ये खूप छोटा आहे. हे एक आहे. आणखीन एक उदाहरण आहे जेव्हा भगवंत ती मौशल लीला करतात आणि याच्यामध्ये सर्व यदूंचा नाश होतो. त्याच्यानंतर भगवंत एका वडाच्या झाडाखाली जाऊन शांत बसतात आणि एका पायावरती दुसरा पाय ठेवून. मग त्या पायाच्या अंगठ्याला हरीण समजून तो व्याध मारतो. तर तिथे असं वर्णन आहे की हे वडाचं झाड छोट्या वडाच्या झाडाखाली बसले होते. तर ते म्हणतात की याच्यातून असं सुचवलं जातं की आपलं ब्रह्मांड हे इतर ब्रह्मांडांपेक्षा लहान आहे. तर हे सर्व अर्जुने तिथे बघितलं. तर तत्र म्हणजे एका ठिकाणी कुरुक्षेत्रावरती कुठे कोणाच्या शरीरात बघितलं? अपश्यत देवदेवस्य, देवांचा जो देव आहे कृष्ण त्याच्या शरीरामध्ये बघितलं. काय बघितलं? जगत कृष्णम, सर्व जगत. सर्व जगत कसं बघितलं पण? प्रविभक्तम, त्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये बघितलं. आता काही टिप्पणीमध्ये असं म्हणतात की वेगवेगळ्या ग्रहांच्या याने बघितले, की समजा सत्यलोक, जनलोक, तपलोक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सृष्टीमध्ये बघितलं, की देवता, वनस्पती, प्राणी अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये अर्जुनने त्या भगवंतांच्या शरीरामध्ये ते अ, या विश्वाला बघितलं. तर याच्यामध्ये मी काय लिहिलं का? हे हे फक्त अर्जुनला दिसत होते, आपण बघितलं कारण त्यांना ती दृष्टी नव्हती. विश्वाचे वेगवेगळे भाग भगवंतांच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी बघत होता. हा प्रविभक्तमचा अर्थ आहे. किंवा वेगवेगळ्या पदार्थांनी बनलेले भाग बघत होता. हे दोन्ही अर्थ आहेत प्रविभक्तमचे. तर आता आपण हा समोरचा श्लोक बघूया. ततः स विस्मयाविष्टो ततः स विस्मयाविष्टो हृष्टरो मा धनञ्जय हृष्टरो माधनञ्जय प्रणम्य शिरसा देवम् प्रणम्य शिरसा देवम् कृताञ्जलिर्भाषत. कृतांजलिर्भाषते. तर आतापर्यंत काय बघितलं ते सांगितलं 3-4 श्लोकामध्ये. मग हे बघून अर्जुनमध्ये काय प्रभाव होतोय आता ते या श्लोकामध्ये सांगितलंय. तर हे सगळं ततः स विस्मयाविष्टो, अर्जुन असा विस्मित झाला. आता विस्मितला यांनी इंग्लिशमध्ये वंडर दिले. आपण विस्मयला काय, विस्मय समजतं आपल्याला, मराठीमध्ये विस्मयच असतो. तर ततः म्हणजे ते बघितल्यावरती अर्जुन विस्मयाविष्टो म्हणजे विस्मयाने आविष्ट झाला किंवा त्याला विस्मय झाला. मला वाटतं विस्मयला आपण असं आश्चर्य आश्चर्य म्हणू आश्चर्याने शकतो. हां हां, आश्चर्य म्हणू शकतो, आश्चर्य म्हणू शकतो. तर अर्जुनला हे आश्चर्य झालं आणि ते असं बघितल्यामुळे ते शरीरावरती काय परिणाम होता? हृष्ट रोमा धनंजय. रोम म्हणतात ना, रोम म्हणजे केस. रोमावळी, रोम असं तुम्ही ऐकलं असेल. तर हृष्ट रोमा किंवा रोमांच म्हणतो ना आपण, रोमांच. तर तिथे रोम म्हणजे केस असतात. तर हृष्ट रोमा, तर अर्जुनच्या शरीरावरती अ, आपण म्हणतो ना अंगाला काटा आला किंवा केस उभे राहिले. अंगाला काटा आला किंवा असे एकदम सगळे केस उभे राहतात असं कधी होतं? शहारे आले सर. शहारे आल्यावरती किंवा असं घाबरल्यावरती. घाबरल्यावरती, भीती वाटल्यावरती असं पटकन ते, तेव्हा तुम्ही बघाल तर असे छोटे छोटे पॉईंट दिसतात स्क्रीनवरती.
तर तसं अर्जुनचं इथं होतं की तो एकदम एवढं आश्चर्याची गोष्ट बघतोय की त्याच्या शरीरावरती आता हे रोमांच आलेत. पण तिथे शब्द वापरला धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन एवढी संपत्ती प्राप्त केली, कशाने प्रभावित झाला नाही, पण तो अर्जुन सुद्धा आता इथे प्रभावित झालाय आणि त्याच्या शरीरावरती रोमांच येत आहेत. मग रोमांच आल्यावरती अर्जुनने पुढे काय केलं? प्रणम्य शिरसा देवम. प्रणम म्हणजे प्रणाम करणे. शिरसा म्हणजे डोक्याने. आता देव म्हणजे देवाला म्हणजे कृष्णाला. डोक्याने प्रणाम केला म्हणजे जमिनीवरती डोकं ठेवून त्याले अर्जुनने भगवंतांना प्रणाम केला. जसं आपण दंडवत प्रणाम किंवा करतो ना जमिनीवरती डोकं ठेवून तसं. हे सर्व काही बघून त्याला खूप आश्चर्य झालं. त्याच्या शरीरावरती रोमांच आला आणि त्या भावनेमध्ये अर्जुनने लगेच डोकं जमिनीवरती ठेवलं, भगवंतांना नमस्कार केला आणि कृत अंजली. अंजली म्हणजे हात. कृत अंजली म्हणजे दोन्ही हात जेव्हा एकत्र जोडले जातात. कृतांजली अभाषत. आता आता हे केल्यावरती अर्जुन काय करतोय? दोन्ही हात जोडतोय आणि आता अर्जुन बोलत आहे. म्हणजे या श्लोकामध्ये सांगितले की आता त्याची परिस्थिती काय आहे. तर पुढच्या श्लोकापासून तो काय बोलत आहे ते सांगितलं जाईल. तर इथं थोडासा एक किचकट कन्सेप्ट आहे रसाचा. तो सांगू का डायरेक्ट 15व्या श्लोकावरती जाऊ? सांगा प्रभूजी. ओके ठीक आहे. सांगा प्रभू. ओके ठीक आहे. तर बघा, आता हा जो विस्मय सांगितला ना, तर अ, जे आपले वेगवेगळे संबंध असतात त्या संबंधांना रस म्हणतात. रस. आता तुम्हाला हळूहळू कळेल. तर भगवंतांशी संबंधांमध्ये 12 प्रकारचे रस आहेत. तर या 12 रसांमध्ये 5 मुख्य रस आहेत आणि 7 गौण रस आहेत. तुम्ही माईकला ऑफ ठेवा. कुणाचं आहे माहिती नाही मला. तर 5 मुख्य रस आहेत आणि 7 गौण रस आहेत. रस म्हणजे काय? एखादा संबंध किंवा त्या संबंधामध्ये होणारी अनुभूती. पुढे तर बघणारच आहोत, पण तुम्हाला समजा आता एक उदाहरण म्हणून सांगतो की समजा तुम्हाला तुमच्या मुलाला किंवा मुलीला बघितल्यावरती अ, ज्या संबंधाची अनुभूती होते किंवा जो भाव मनामध्ये तयार होतो त्याला आपण वात्सल्य रस असं म्हणू शकतो. फक्त मी समजण्यासाठी उदाहरण देतोय, कारण भौतिक गोष्टी त्याच्यासोबत तुलना करणं शक्य नाही, पण समजण्यासाठी. तर 5 मुख्य रस कुठले आहेत? शांत, दास्य, सख्य, वात्सल्य आणि माधुर्य. हे 5 मुख्य रस आहेत. आणि 7 गौणमध्ये हास्य, अद्भुत, वीर्यरस, करुणा, रौद्र, भयानक, बीभत्स. नाही लक्षात राहील तरी चालेल. 5 मुख्यमध्ये शांत म्हणजे त्याचा भगवंतांशी काही असा भाव निर्माण होत नाही. फक्त तो भगवंतांना असं कोणीतरी मोठं म्हणून बघतो. तो म्हणजे हे साधक शांत रसामधले. आणि नंतर ज्यांची प्रगती दास्य रसामध्ये पर्यंत होते, ते भगवंतांना असे एक स्वामी म्हणून बघतात. जसे की त्यांचं उदाहरण दिलं जातं रक्तक पत्रक चित्रक असं काहीतरी नाव आहे सखांचे. नंतर साख्य रसांमध्ये मित्र आहेत. नंतर वात्सल्य रसामध्ये यशोदामाई, नंद महाराज आणि वरिष्ठ गोपी आणि माधुरी रसांमध्ये गोपी आणि राधाराणी. तर हे जे 5 रस आहेत ना, यांना म्हणायचं मुख्य रस. हे जे 5 मी सांगितले. त्याचबरोबर दुसरे 7 पण आहेत. त्यांना गौण म्हणतात. त्याच्यामध्ये काय हास्य, म्हणजे हसू येणं. जसं इथं अर्जुनला काय झालं इथं? अद्भुत म्हणजे आश्चर्य झालं. वीर्यरस म्हणजे जी क्षत्रियांचा जो लढण्यामध्ये त्यांना जो अनुभूती होती त्याला वीर्यरस म्हणतात. जसं की समजा आपल्याला कोणी मारलं तर थोडंसं आपल्याला दुखणार किंवा आपण रडणार. परंतु क्षत्रियांचं तसं नसतं. जे खरे क्षत्रिय आहेत, दुसऱ्या क्षत्रियाने त्याच्यावरती काही जर मारलं तर तो हा अधिक काय म्हणता येईल, अधिक शक्तीने तो परत त्याच्यावरती प्रहार करतो, म्हणजे रडत बसत नाही. तर हे फक्त क्षत्रियांमध्ये शक्य आहे. जसं की भीष्मदेवांचं उदाहरण दिलं जातं की भीष्मदेव आणि कृष्ण जेव्हा भीष्मदेव भगवंतांवरती ते बाण मारत होते सारखे, तेव्हा त्यांना वीर्यरसाची अनुभूती होत होती. तर ठीक आहे, एवढं लक्षात नाही राहील तरी चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा, भगवंतांशी संबंधाचे 12 प्रकार आहेत.
आणि त्याला रस म्हणतात. रस म्हणजे संबंध किंवा त्या नात्यातून होणारी अनुभूती. या रसामध्ये 5 मुख्य आहेत आणि 7 गौण आहेत. 5 मुख्य तर तुमच्या नेहमी लक्षात राहतातच. तर आता एखाद्या नात्यातल्या संबंधाची जेव्हा अनुभूती होते, त्या अनुभूतीला रस म्हटलं जातं. अ, अ, हं. आता मग त्या रसाची अनुभूती होण्यासाठी अ, 5 घटक लागतात. आता हे सगळं एकदम टेक्निकल आहे. पण याच्यावरून मला ही गोष्ट कळली, की आपल्या आचार्यांनी किती खोलपर्यंत वर्णन केलंय. बघा, भावनांचं वर्णन करणं खूप कठीण असतं. बाकी तुम्ही म्हणजे काय म्हणता येईल, ज्या भौतिक गोष्टी आहेत, ज्या दिसतात, त्याचं वर्णन करणं सोपं आहे. परंतु भावनांचं वर्णन करणं खूप कठीण आहे, कारण भावना तर दिसत नाहीत. तर रूप गोस्वामींनी फक्त भावनांचं वर्णन केलं नाही, तर त्या एका भावनेला तयार होताना 5 घटक कोणते कोणते लागतात, तिथे काय काय होतं, याचं पण वर्णन केलंय. भक्तिरसामृत सिंधूमध्ये आहे हे. तर आता आपण बघितले 5 मुख्य रस, 7 गौण रस. आता एक कुठल्या तरी रसाला आपण बघूया, म्हणजे हे कसे 5 एकत्र मिळून तो रस आपण अनुभवतो. तर कुठल्याही रसामध्ये 5 गोष्टी असाव्या लागतात. स्थायी भाव, अनुभाव, इथं अनुभव लिहिले पण अनुभाव आहे. अनुभाव, विभाव, सात्विक भाव आणि संचारी भाव. हे लक्षात आले, तुम्ही काही काळजी करू नका. स्थायी भाव म्हणजे जीवाचा भगवंतांशी असा संबंध की जो कधीच बदलत नाही. जसं की समजा तुम्हाला मी कदाचित पूर्वी उदाहरण दिलं असेल. समजा वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झा असतात. चीज पिझ्झा, मार्गरेटा किंवा पनीर, अशा वेगळ्या प्रकारचे पिझ्झा असतात, पनीर चिल्ली. परंतु सगळ्या पिझ्झाचा तो जो बेस असतो, जी ब्रेडसारखी असते ना फ्लॅट, ती सर्वांची सेमच असते. वरतून तो वेगळा सॉस, चीज वगैरे वेगळं टाकत असतील. तसाच जो भक्ताचा भगवंतांच्या संबंधांमध्ये जो मूळ भाव आहे, ज्याच्यामध्ये अनुभव किती वेगळे जरी आले तरी तो जो मूळ भाव बदलत नाही, त्याला म्हणतात स्थायी भाव. आता स्थायी भावाचं काय आहे, की जसं जे मित्र आहेत त्यांचा स्थायी भाव आहे सख्याचा. यशोदा आणि नंद महाराजांनी वरिष्ठ गोपींचा भाव आहे, स्थायी भाव आहे वात्सल्याचा. म्हणजे यांचा हा बेसिक भाव कधीच बदलत नाही. म्हणजे हे नेहमी दास्य भावात, ते नेहमी वात्सल्य भावातच राहणार, असं होणार नाही की एक दिवस सखा दास्यामध्ये होता, दुसऱ्या दिवशी माधुर्यामध्ये गेला, असं नाही. यांचे हे, म्हणून याला स्थायी भाव म्हणतात. स्थायीमध्ये म्हणजे हा नेहमी राहणारा, स्थिर. आता मला सांगा बरं, गोपी आणि राधाराणींचा स्थायी भाव काय असेल? माधुर्य. माधुर्य. माधुर्य म्हणजे तुम्हाला कळलं. हां, तर माधुर्य हा त्यांचा. आता हा झाला स्थायी भाव. तर स्थायी भाव नंतर दुसरी जी गोष्ट येते ते म्हणजे विभाव. आता विभाव म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामुळे त्या संबंधाला काय म्हणता येईल, चेतना दिली जाते किंवा उत्तेजित केलं जातं किंवा प्रकट केलं जातं. आता याचे आणखीन 2 भाव आहेत, मी तिकडे भाग आहे, तिकडे जाणार नाही. जसं की समजा तुमचं आणि मुलांबद्दल सर बघायचं असेल, आणि समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकायला गेले आणि मग त्याची बॅट बघून तुम्हाला त्याची आठवण येते किंवा त्याचा ड्रेस किंवा पूर्वीचे फोटो किंवा स्कूल बॅग, हे बघून अ, जो भाव तयार व्हायला लागतो, हं, भाव तयार होण्यासाठी जी ही कारणीभूत गोष्ट आहे याला म्हणतात विभाव. म्हणजे इथं विभाव कोण झालं? कृष्णाचं मोरपीस किंवा कृष्णाचे कपडे. तर हे झाले विभाव. हे विभाव काय करतात, की ती भावना निर्माण करतात. आता हे 5 गोष्टी मिळून एक होणार आहे. त्याच्यामध्ये बेसिक समजा आपण वात्सल्य पकडलं. आता विभाव म्हणजे काय होईल, की यशोदा माईला कधी वात्सल्य भाव जास्त प्रकट होईल, किंवा यशोदा माई जेव्हा बघते की कृष्ण संध्याकाळी गायींना घेऊन येतोय, किंवा कृष्णाच्या डोक्यावरचं मोरपीस दिसतंय, किंवा कृष्ण गायींसमोर गेला परंतु त्याच्या काही खेळण्याच्या वस्तू दिसल्या किंवा त्याचे काही दागिने दिसले, तर याच्यामुळे ती जी आठवण येते आणि जो वात्सल्याचा अनुभव व्हायला लागतो, त्याला म्हणतात विभाव. थोडक्यात विभाव म्हणजे अशी गोष्ट ज्याच्यामुळे काय म्हणता येईल, इन्स्टिगेट म्हणतात इंग्लिशमध्ये. इन्स्टिगेट म्हणजे आपण उत्तेजित म्हणू.
की ती भावना निर्माण होते. आता हा झाला विभाव. आता विभावानंतर येतो अनुभव. अनुभव नाही, अनुभाव. तर अनुभाव काय आहे की स्थायी भाव आहे वात्सल्याचा. विभाव म्हणजे मोरपिसाने वगैरे मनांमध्ये भावना निर्माण केली आहे. आता अनुभव म्हणजे जेव्हा व्यक्ती विचार करून काही कार्य करतो. हं? वात्सल्याचा भाव आहे कृष्णाचे कपडे किंवा मोरपीस बघितलं, किंवा तुमचा, आपण समजण्यासाठी आपण असं बघू शकतो की तुमच्या मुला किंवा मुलीबद्दल वात्सल्याचा भाव आहे आणि त्याचे कपडे, बॅट वगैरे बघून तुम्हाला त्याची आठवण होतीये, तर तो झाला विभाव. आता हे आठवण झाल्यावरती तुम्ही जे विचार करून कराल त्याला म्हणतात अनुभाव. हां, जसं की यशोदामाई काय करणार, विचार करून कृष्णाबद्दलचे गीत गाणार. किंवा तुम्ही विचार करून काय करणार की त्याची एखादी गोष्ट आठवणार, किंवा काय झालं, किंवा सध्याच्या काळामध्ये तुम्ही फोन करणार, तर याला म्हणायचं अनुभाव. स्थायी भाव म्हणजे जो नेहमी स्थिर राहणारा स्वभाव. विभाव म्हणजे त्या स्वभावाला प्रकाशित किंवा उत्तेजित करण्यासाठी जे पदार्थ कारणीभूत घडतात, जसे की मोरपीस, कपडे, बॅट, स्कूल बॅग. आणि हे झाल्यावरती, ह्या दोन्ही गोष्टी झाल्यावरती जो आपण विचार करून काही गोष्ट करतो त्याला म्हणतात अनुभाव. जसे की यशोदामाई काय करत असेल, गात असेल, किंवा कृष्ण समोर असेल तर त्याला जवळ घेण्यासाठी जात असेल. किंवा तुम्ही पण विचार करून काय कराल की मुलाला किंवा मुलीला फोन लावाल, तो झाला अनुभव. तर फोन लावण्यासाठी विचार करावा लागतो. असं होत नाही की आपोआपच फोन लागतो आणि आपोआपच तिकडं म्हणजे याच्यामध्ये विचार करावा लागतो. ज्या गोष्टीमध्ये विचार करावा लागतो त्याला म्हणतात अनुभव. स्थायी भाव, विभाव, अनुभव हे 3 झाले. नंतर आहे सात्विक भाव. तर सात्विक भाव म्हणजे जे अष्टसात्विक विकार, तुम्ही असं कधी ऐकलं असेल की जसं अर्जुनला इथं हृष्टरोमा होते, रोमांच येतो, किंवा एखादा व्यक्ती चक्कर येऊन पडतो. आणि कधी-कधी काय होतं त्याला, खूप अंगाला घाम यायला लागतो. असे जे अष्टसात्विक विकार आहेत, ते विकार म्हणजे वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. तर हे जेव्हा येतात, या या गोष्टींना म्हणायचं सात्विक भाव. समजा तर तुम्ही आहात, तुमचा स्थायी भाव आहे वात्सल्याचा. विभाव झाला त्याची बॅट, बॅग किंवा घरातली काही सामान, वस्तू. अनुभव म्हणजे तुम्ही विचार करून त्याच्याबद्दल काही बोलताय, आठवताय किंवा कॉल करताय. आणि सात्विक भाव म्हणजे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे आपोआप परिणाम घडतायत. तुम्ही असा विचार करत नाही की मला आता हातावरती रोमांच आले पाहिजे. न विचार करता जी गोष्ट घडते त्याला म्हणायचं सात्विक भाव. तर सात्विक भावाचे काय काय उदाहरणं दिले? हां, जसे की डोळ्यातून अश्रू येणे. आता हे तुमच्या अनुभवातलं आहे, की असं मुलांचं आठवण येऊन अश्रू येऊ शकतं. तर मला अश्रू काढायचे असं कोणी विचार करत नाही. तर याला म्हणायचं सात्विक भाव. आणि संचारी भाव म्हणजे अशी गोष्ट, की फक्त काही क्षणासाठी येते, त्या भावनेला खूप उच्चपर्यंत घेऊन जाते आणि मग गायब होते. जसं की समजा, कृष्णाने जे मडकं, दामोदर लीलेमध्ये जो माठ फोडला, त्याच्यामध्ये यशोदामाईला जो संचारी भाव येतो. या संचारी भावाचं दुसरं नाव व्याभिचारी भाव पण आहे, पण या व्याभिचारीचा अर्थ वेगळा आहे. संचारी किंवा व्याभिचारी म्हणजे काही क्षणासाठी येणारी अनुभूती, भावना, जी की त्या संबंधाच्या अनुभूतीला खूप उच्च स्तरावर घेऊन जाते आणि नंतर ती गायब होते. जसं की उदाहरणासाठी दामोदर लीलामध्ये जेव्हा भगवंत माठाला तोडतात, तेव्हा संचारी भाव किंवा व्यभिचारी भाव काय येतो, की यशोदा माईला कृष्णाचा राग येतो. परंतु आता हा राग म्हणजे, आता तुम्हाला समजा तुमच्या मुलांबद्दल राग आला. जसं यशोदा माई मग काय करते, त्या रागामध्ये कृष्णाला पकडायला जाते. तर त्यामध्ये त्या वात्सल्याचा अनुभव वाढत वाढत जातो. पण असं कधी होत नाही की तुम्ही मुलांवरती रागावले आणि आयुष्यभर, जन्मभर त्याच्यावरती रागावूनच राहता. असं जर झालं तर काहीतरी मेंटल प्रॉब्लेम असेल. म्हणजे आता हा जो राग आहे, क्रोध आहे, तो काही क्षणासाठी येतो आणि तो मग त्या अनुभवाला खूप उच्च घेऊन जातो आणि मग तो गायब होतो. हं. कधी राग येईल किंवा कधी दुसरी काही अनुभूती होईल, त्याच्यामुळे काही क्षणासाठी टिकणाऱ्या गोष्टी. तर हे सर्व एकत्र येऊन ज्या गोष्टीची आपल्याला अनुभूती होते, त्याला म्हणायचं रस. तर वात्सल्य रस म्हटलं
तर त्याच्यामध्ये 5 गोष्टी असणार. दास्यरस म्हटलं त्याच्यामध्ये पण 5 गोष्टी असणार. स्थायी भाव, विभाव, अनुभाव, सात्विक भाव आणि संचारी भाव. तर बघा रूप गोस्वामींनी किती डीप पर्यंत हे एक्सप्लेनेशन दिले. हां, तर हे सर्व आपण का बोललो? कारण अर्जुनमध्ये काय इथे बदल झालाय. अर्जुनने हे बघितल्यावरती रष्टरोमा झालं. रष्टरोमा म्हणजे प्रभुपादांनी काय दिलं? रोमांचित झाला. म्हणजे रोमांच आले. आता रोमांच म्हणजे आपण बघितली की हा कोणता भाव आहे? सात्विक भाव आहे ना रोमांच म्हणजे. रोमांच, डोळ्यातून अश्रू वगैरे येणे. तर हा अर्जुनचा सात्विक भाव आहे. परंतु इथे तो गौण रसाची अनुभूती करतोय अर्जुन. जसं की गौण रसमध्ये हा इथं कोणता रस सांगितलाय? अद्भुत रस. आपण जे स्पष्टीकरण ऐकलं आतापर्यंत चर्चा केली ते मुख्य रसांची होती. पण हे दुसरे जे गौण रस आहेत, वीर्य रस, अद्भुत रस, हे पण आहेत. परंतु यांचं काय, हे नेहमीसाठी नसतात. कधी येतात कधी जातात. जसं की आता समजा आता अर्जुनला इथं इथं अद्भुत रसाची अनुभूती होते. ते एवढं मोठं रूप, त्याचा इतका प्रकाश, इतकी व्यापकता, हे सर्व बघून तो एकदम असा म्हणजे काय म्हणता येईल त्याला, एकदम आश्चर्यामध्ये गेला आणि त्याच्या शरीरावरती रोमांच उभे राहिले. तर हा जो अनुभव आहे अर्जुनचा, याला अद्भुत रस म्हणतात. तर बेसिकली एवढे लक्षात ठेवा, 5 मुख्य रस आहेत, 7 गौण रस आहेत. कोणत्याही रसाची अनुभूती होण्यासाठी त्याच्यामध्ये 5 घटक लागतात. ते 5 घटक म्हणजे स्थायी भाव, जो नेहमीसाठी असतो. आता इथे आपण स्थायी भावाला हे म्हणू शकतो, अद्भुत रस. अद्भुतला स्थायी भाव म्हणू शकतो. पण गौणचं काय आहे की गौण भाव हे नेहमीसाठी राहत नाहीत, काही काळासाठी अनुभव केले जातात. तुम्हाला जास्त कन्फ्युजन होत असेल तर फक्त एवढं लक्षात ठेवा की समजा युद्धामध्ये जो क्षत्रिय वीर्य रसाची अनुभूती करतो, तो काही नेहमीसाठी नसतो, युद्धापर्यंतच असतो. नंतर इथे जे अर्जुनने बघितलं अद्भुत रस, आता असं नाही की अर्जुन नेहमीसाठी त्याच त्याच फ्रेममध्ये फिक्स झाला, त्याचे हातपाय डोळे वगैरे तसेच राहिले, असं नाही, काही वेळासाठी. तर हे आहे गौण रस. तर हे तुम्हाला भक्तिरसामृत सिंधूमध्ये आणखीन डिटेलमध्ये वाचायला मिळेल. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की हे रष्टरमाबद्दल बलदेव विद्याभूषणनी वर्णन दिलं की हा अर्जुनला अद्भुत रस होतोय. तर हा गौण रसांपैकी एक रस आहे. तर हां, हे बघा मी एक ओळ इथे लिहिली आहे. एकदम तुमच्या लक्षात नाही राहणार मला माहिती आहे, पण कदाचित अशी आयडिया तरी येईल की असं काहीतरी असतं म्हणून. तर मी काय लिहिलं, अर्जुनाचा स्थायी भाव सख्य रसाचा आहे, पण इथे हे रूप बघून तो विस्मय रसाने प्रभावित होतो. आता मला सांगा, काय म्हणेल, हा मुख्य रस आणि गौण रस कोणते आहेत या वाक्यामध्ये? पुन्हा सांगा प्रभूजी. हे हे वाक्य तुम्हाला दिसतंय? मी स्क्रीन जो शेअर केला ते दिसतंय? हो दिसतंय. दिसतंय ना. हा, त्याच्यामध्ये बघा मी शेवटची ओळ वाचतोय. अर्जुनाचा स्थायी भाव सख्य रसाचा आहे, पण इथे हे रूप बघून तो विस्मय रसाने प्रभावित होतो. तर मी विचारत आहे, याच्यामध्ये मुख्य रस कुठला आहे आणि गौण रस कुठला आहे? सख्य मुख्य रस. सख्य आहे तो मुख्य आहे आणि विस्मय आहे तो हा, गौण. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं आता. आणि याच्यामुळे काय परिणाम झाला, जो अर्जुन एरवी शांत गंभीर असायचा, अर्जुन तर क्षत्रिय आहे, तो काय असा घाबरणारा व्यक्ती नाही, परंतु या रसाने प्रभावित झाल्यामुळे त्याला रोमांच झाला आणि त्याने भगवंतांना हात जोडले. तर हे जास्तच कठीण होऊन जाईल. तर हात जोडून अर्जुन भगवंतांना काय बोलतो ते आपण पुढच्या वेळेस बघूया. तर पुढच्या वेळेसपासून अर्जुन जी प्रार्थना करणार आहे त्याचं वर्णन येईल. आणि या प्रार्थनामध्ये काही फार जास्त वर्णन आहे, त्याच्यामुळे पटकन होईल. तर ठीक आहे, मी तुम्हाला एकदम जास्त डिटेलमध्ये गेल्यामुळे एकदम क्विकली सांगतो. बघा, 10व्या अध्यायामध्ये भगवंत बोलले, एका अंशाने अस्तित्व जगत, एका अंशाने मी हे जग व्याप्त केले. मग हे सर्व व्यापी जग बघण्याची अर्जुनची इच्छा होती. पहिल्या 4 श्लोकामध्ये तो इच्छा प्रकट करतो आणि म्हणतो, जर माझी क्षमता असेल तर दाखवा. नंतरच्या 5 ते 8 मध्ये भगवंत म्हणतात की अर्जुन तू याच्यामध्ये काय काय बघणार आहे? रुद्र, अश्विनी कुमार, मरुत. आणि 8व्या श्लोकात म्हणतात की अर्जुन
तुझी पात्रता नाही आहे, पण मी तुला दिव्य दृष्टी देणार आहे. तिथे आपण बघितले की ही दिव्य दृष्टी म्हणजे अर्जुनसाठी एक स्तर खालचा आहे. मग याच्यानंतर जे अर्जुन बघतो त्याचं वर्णन संजय धृतराष्ट्राला करत आहे. मग आपण बघितले की या रूपामध्ये खूप माळा आहेत, खूप कपडे आहेत, खूप हार आहेत, खूप डोळे, हातपाय वगैरे असं बघितलं. मग आजच्या श्लोकामध्ये त्या वर्णनामध्ये एक श्लोक अजून आला होता की त्या रूपाची प्रकाश किंवा तेज 1000 सूर्य एकत्र आल्यावर जसं असेल त्याप्रमाणे होतं. तर इथे आपण म्हटलं की हे तर अकल्पनीय आहे, 1000 सूर्य कधी एकत्र येत नाहीत. परंतु समजण्यासाठी असं उदाहरण दिलं जातं. जसं मी तुम्हाला ते लहान मुलांचं सांगितलं. लहान मुलं म्हणतात की आभाळ भरून बोरं होते, पण असं नसतं. तर मग त्याच्यावरून आपण मग धृतराष्ट्राच्या चरित्राबद्दल बघितले की हा व्यक्ती भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्टिकोनातून कसा आंधळा होता. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून आंधळा असल्यामुळे त्याने किती जास्त स्वतःचं आणि इतरांचं पण नुकसान केलं. नंतर मग आपण बघितले की असं जे शास्त्रात वर्णन येतं, कधी कधी आपल्याला वाटते की अरे जरा जास्तच आहे हे. असं कसं काय होऊ शकतं. त्याच्यासाठी मग आपण बघितलं की काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला कळतील, काही गोष्टी जशी आपण जपा करू किंवा आपले सवयी बदलतील तसा अनुभव व्हायला लागेल. जसं की आता सुरुवातीला आपल्याला कितीतरी बोलले, अरे हरिनाम खूप गोड आहे, केशवा माधवा तुझ्या नामा तो गोडवा, पण आपल्याला कधी गोड लागत नाही. पण ते जसं की त्याच्यासाठी दुसरं ते परत उदाहरण येते की कावीळ झालेल्या माणसाला उसाचा रस गोड लागत नाही तसं. तर मग हे कसं समजायचं की काही गोष्टी आपल्याला लगेच समजतील, काही गोष्टी अनुभवाने समजतील आणि काही गोष्टी भगवत प्राप्ती झाल्यावरच समजतील. कारण हे स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट वापरली जाते, त्याला म्हणतात अचिंत्य शक्ती. अचिंत्य म्हणजे बाबा तुम्ही याची कल्पना करू शकत नाही, म्हणजे समजावून सांगणं शक्य नाही आहे. जसं आपण म्हटलं विज्ञानामध्ये पण असं आहे. बिग बँगमध्ये जो पॉईंट सांगतात त्या पॉईंटला कोणीच वर्णन करू शकत नाही. किंवा तसं कोणी आता नवीन करून नाही दाखवलं. 2 धातूंना एकामध्ये स्पीडनं मारलं आणि काही झालं. स्वित्झर्लंडमध्ये एक असा प्रयोग पण झाला होता, पण त्यातून काही मिळालं नाही. तर जसं विज्ञानामध्ये पण काही गोष्टी सगळ्याच गोष्टी समजावून सांगता येत नाहीत. त्यांना काय म्हणतात, सिद्धांत म्हणून स्वीकारलं जातं आणि त्याच्यावर आधारित मग वेगळे प्रयोग केले जातात. तसंच अध्यात्मामध्ये पण प्रत्येक गोष्ट मला माझ्या इंद्रियांनी किंवा बुद्धीनंच समजली पाहिजे असा आग्रह करणं शक्य नाही, असं कोणीच सांगू शकणार नाही. त्याच्यामुळे ज्या गोष्टी कळाल्यात की त्रिविध ताप आहे, जन्ममृत्यू जराव्याधी हे खरं आहे. तर ह्या ज्या गोष्टी कळाल्या याचा आधार घेऊन समोरची प्रगती केली पाहिजे. आणि मग प्रगतीनुसार काही गोष्टी समजायला लागतील आणि काही गोष्टी तर भगवत प्राप्तीनंतरच होतील. आणि नंतर त्या ठिकाणी अर्जुनने काय बघितलं की कुरुक्षेत्रावरच दुसरीकडे न जाता कृष्णाच्या शरीरामध्ये त्याच्या बाहेर नाही, अर्जुनने हे पूर्ण ब्रह्मांड बघितलं. ब्रह्मांड म्हणजे विश्व. आणि कसं बघितलं प्रविभक्तम, म्हणजे त्याचे वेगळे विभाग बघितले. जसं आपण म्हटलं की वेगवेगळ्या धातूंचे ग्रह किंवा वेगळ्या स्पीसीज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक, सत्यलोक, जनलोक, तपलोक असे वेगळे विभाग अर्जुनने त्या शरीरामध्ये बघितले. अपश्यत देवदेवस्य शरीरे पांडव सता, पांडव म्हणजे अर्जुनने बघितले. मग इथे 14व्यामध्ये बघितले की अर्जुन असं बघितलं त्याचा पहिली रिॲक्शन काय होती. तर त्याची रिॲक्शन आता एवढी मोठी तो गोष्ट बघतोय की अकल्पनीय गोष्ट आहे. तुम्हीच विचार करा ना, तुमच्यासमोर असं कोणी एकदम आलं की त्याचे हजारो हात, हजार पाय, हजारो डोळे आहेत. रात्री साधारण काही कुत्रं जरी दिसलं तरी लोक घाबरतात. तर एवढ्या मोठ्या रूपासमोर अर्जुनला हा विस्मय होणं याच्यामध्ये काही आश्चर्य नाही आहे. मग हे विस्मय समजावून सांगताना आचार्याने थोडं स्पष्टीकरण दिलं की यांना रस म्हणतात. तर 5 मुख्य रस आहेत आणि 7 गौण रस आहेत. आणि एका रसाची पूर्ण जी भावना अनुभवाला येते, ती याच्यासाठी 5 गोष्टी लागतात. स्थायी भाव, विभाव, अनुभाव, संचारी भाव आणि सात्विक भाव. हे सर्व होऊन आता तुम्ही तुमच्या मुलाबद्दल कल्पना करा. तुमचा स्थायी भाव काय, विभाव काय, अनुभव काय आणि ते सगळं मग त्या क्षणासाठी 5-10 मिनिटासाठी तुमच्या मनाला कसं वाटलं? तो झाला वात्सल्य रस. तर इथे अर्जुन दुय्यम रसाची अनुभूती करतोय. जो हा विस्मय रस आहे तो दुय्यम आहे, तो मुख्य नाही आहे. आणि यामध्ये अर्जुनने काय केलं की एवढा त्याला आश्चर्य झालं की त्याने लगेच डोकं जमिनीवरती ठेवलं आणि भगवंतांना नमस्कार केला. 2 हात जोडले आणि आता तो भगवंतांना प्रार्थना अर्पण करणार आहे. तर त्या प्रार्थना श्लोक क्रमांक 15 पासून आहेत. तर मला वाटते तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहे?
नाही प्रभूजी. नाही आहे. ते रसांचं वर्णन जास्त किचकट होतंय की ठीक आहे? छान आहे प्रभूजी, व्यवस्थित आहे. म्हणजे एकदम नाही समजले तरी चालेल, पण कमीत कमी आपल्याला माहीत तरी असलं पाहिजे की असं काही आहे म्हणून. आनंद. तर आपण आता इथे थांबूया. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम, राम राम हरे हरे. हरे कृष्ण हरे कृष्ण.